लोकसत्ता शहरभान या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत वीणा वर्ल्ड आणि हिरानंदानी ग्रुप, पॉवर्ड बाय MCHI ठाणे. एक नागरिक म्हणून, एक निरीक्षक म्हणून आपण या शहरांमध्ये राहत असतो आणि शहरांचं निरीक्षण करत असतो. जुनी शहरं, नवी शहरं हा बदल होताना पाहत असतो आणि आपल्या रोजच्या जगण्यात या शहरांचं महत्त्व अधोरेखित होत असतं. मला इथे आवर्जून सांगावंसं वाटतं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या 2022च्या अर्थसंकल्पात शहरीकरणाविषयी खूप छान मुद्दा मांडला होता. त्यांनी असं म्हटलं होतं, स्वतंत्र भारताच्या 100रीपर्यंत अर्ध्याहून जास्त लोकसंख्या ही शहरी असेल आणि त्याची पूर्वतयारी म्हणून सुनियोजित शहरी विकास अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याच्यासाठी प्रशासन, शासन, नागरिक यांच्या एकत्रित कृतीतून हा शहर विकास साध्य करता येऊ शकतो. ठाणे शहराच्या बाबतीत सांगायचं झालं तर गेल्या अनेक वर्षांपासून हा बदल आपण या शहराच्या बाबतीत पाहिलेला आहे. याच्यासाठी ही प्रशासकीय यंत्रणा नेमकी कशी काम करते याच्यासाठी आज आपल्या कार्यक्रमात उपस्थित आहेत ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर. मी सरांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते आणि लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांना विनंती करते त्यांनी सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं आणि या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. नमस्कार. शहरभान हा आमचा नवीन उपक्रम, त्याची कल्पना कशी आली आणि त्या उपक्रमामागचा विचार काय हे थोडक्यात सांगतो, कारण हा पहिलाच या उपक्रमामधला हा पहिलाच कार्यक्रम आहे. हा मध्यंतरी एका आमच्या अशाच महत्त्वाच्या कार्यक्रमाला MMRDAच्या मुख्य ज्याला डिझायनिंग आणि मॅपिंग अशा अधिकारी आहेत त्या आल्या होत्या आणि प्लॅनिंगचं काम त्यांच्याकडे आहे. नगर नियोजनाचं अतिशय महत्त्वाच्या पदावरती एक महिला मराठी अधिकारी आहेत तिथे. तर त्यांच्याशी त्या आहेत म्हटल्यानंतर लोकांकडून ज्या काही शंका कुशंका सुरू झाल्या की हे इथे नाही आहे, ते तिथे नाही आहे, आमच्याकडे अमुकच होत नाही, तुमच्याकडे तर तमुकच होत नाही वगैरे वगैरे. तर त्यावेळेला हे सगळं खरंच आहे तुमचं, त्याच्यात काही शंकाच नाही आहे. पण त्याचबरोबर होत असलेल्या गोष्टीसुद्धा अनेक आहेत. म्हणजे तुमच्या घरात सकाळी ठरलेल्या वेळेला पाणी येतं. आता आपण जिथे बोलतो आहे, नवी मुंबईत कार्यक्रम होता, त्याच्या खालनं केबलचं एक प्रचंड जाळं गेलेलं आहे, ते कोणीतरी घातलेलं आहे. ठरलेल्या ठिकाणी बस स्टॉपवर कमी जास्त वेळ होत असेल पण बसेस येतात, वाहतुकीची व्यवस्था आहे. सकाळी काही रस्ते माणसं कमी असतील, तुम्हाला अपेक्षेप्रमाणे नसेल, पण माणसं साफसफाईचं कामं करतात, आरोग्य खात्याची कामं सुरू असतात, लसीकरण सुरू असतं, होत खूप असतं शहरासाठी. आपल्या अपेक्षा या शहराकडनं कशा असतात त्याचं नेहमी उदाहरण मला पालक म्हणून आपण ज्या मुलांकडून अपेक्षा करत असतो त्याच्याशी जोडावं असं वाटतं. कितीही चांगले गुण मिळाले तरी जर आणखी मिळायला हवे होते. 80% मिळाले पण ठीक आहे, 85 झाले असतं तर जरा बरं झालं असतं. तशा पद्धतीनं आपण शहराकडे बघत असतो. त्यामुळे एक सकारात्मकपणा आपल्या शहराशी जोडलेला नसतो. मुद्दा क्रमांक 1 आणि मुद्दा क्रमांक 2 आपल्यापैकी बरेच जण याच्याशी सहमत होतील. तो असा की आपलं शहराचं नातं काय, राहतो आपण हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. आपलं शहराचं नातं काय, आणि हा प्रश्न जेव्हा मी अनेक जणांना विचारला, मुद्दामून विचारला, अनेकांना सांगता आलं नाही. आणि तुम्हाला पुढचं विधान जर मी केलं तर कदाचित धक्कादायक, टोकाचं असं वाटू शकेल. आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत असलेला, म्हणजे इथे आत्ता जो काही वर्ग असेल तो, याच्यापेक्षा जो कोणी वरचा अधिक सधन असा जो वर्ग असेल, त्याचं या मातीशी असलेलं नातं हे आता पासपोर्ट पुरतं उरलेलं आहे. आपल्याला माहिती नसतं, आपल्याला आपला योगाने असेल, योगायोगाने असेल, सुयोगाने असेल, दुर्योगाने असेल, आपला खासदार माहिती असतो, पण आपला वॉर्ड क्रमांक काय आहे हे माहिती नसतं आपल्याला. आणि हे लोकशाहीचं हे जे प्रारूप आहे पाश्चात्य देशांमध्ये अगदी बरोबर उलट आहे. माणसांना त्यांची शहराशी जोडली गेलेली असतात, त्यांच्या वॉर्डमधल्या काही कामांशी जोडली गेलेली असतात. त्यांचं एक शहराचं एक असं रासायनिक म्हणता येईल अशा स्वरूपाचं एक चांगलं नातं असतं. आणि मग असं लक्षात आलं की हे नातं आता पुन्हा प्रस्थापित करायला हवं. म्हणजे आपल्यापैकी जे माझ्या वयाचे किंवा माझ्यापेक्षा मोठ्या वयाचे आहेत त्यांना माहिती असेल, एक शहर पण होतं, गाव पण होतं, जोडले पण होतं, त्या मातीशी आपली काहीतरी नाळ असायची. तर हे तितकं करणं शक्यच नाही आहे. पण जे कोणी इथे राहत आहेत
त्यांना हे शहर चालतं कसं, या शहरात नक्की चांगलं काय आहे, उत्तम काय आहे. अर्थातच आहे, आपण सगळे इथे राहतोय, त्याचा चांगलेपणा अनुभवतोय, त्याचे वाईटपणाचे जे काही त्रास आहेत ते सहन करतोय. पण अशा वेळेला चांगलं शहर चालवणारी पण एक यंत्रणा आहे ना. तर त्या यंत्रणेचं काम चालतं कसं, त्याचा एक चेहरामोहरा आपल्या पुढे यावा आणि आपलं आणि शहराचं काही प्रमाणात जमेल तितक्या प्रमाणात नातं प्रस्थापित व्हावं, हा या मागचा उद्देश. म्हणूनच त्याचं नावच शहर भान आहे असं आहे. या शहराचं भान आपल्याला यावं आणि हा कार्यक्रम जेव्हा असं करायचं ठरलं, एमआरडीच्या त्या चीफ टाउन प्लॅनर होत्या, त्यांच्याशी त्यांनाही म्हणाले खरंच सांगायला हवं लोकांना, कारण काही माहिती नसतं. फायर ब्रिगेड काम करतं ना, काही ना काही सुरू आहे ना तिथे. तुम्हाला खोटं वाटेल, वाहतुकीचे प्रश्न आम्ही खूप मोठ्या प्रमाणावरती मांडतो आणि जेव्हा वाहतूक खात्याच्या इथल्या प्रमुख एक अधिकारी होत्या, नाव घेत नाही, त्या मध्यंतरी लोकसत्तेच्या कार्यक्रमाला आल्या होत्या. त्या म्हणाल्या हे गुजरातशी जोडलं गेलेलं राज्य आहे, इकडे नाशिक जोडलं गेलेलं आहे, इकडे मुंबई जोडलं गेलेलं आहे, कल्याण डोंबिवली आहे, इतके प्रचंड प्रमाणावरती रस्त्यांचं जाळं इथे आहे, इतक्या मोठ्या प्रमाणावरती वाहतूक इथे आहे. पण त्यांनी सांगितल्यानंतर मलाही ती बातमी म्हणजे धक्कादायक वाटली. ते म्हणाले अख्ख्या या शहरासाठी ब्रेथ ॲनालायझर नावाचा जो काही प्रकार असतो, मद्य पिऊन कोणी गाडी चालवतंय हे बघता येणं तपासण्यासाठी, हा फक्त एक आहे. आता हे माहिती नसतं आपल्याला. मग अशाही अवस्थेत तो वाहतूक पोलीस बिचारा त्याच्या पद्धतीने काम करत असतो. तर सांगायचा मुद्दा हा की जी काही 5, 10, 15% माणसं काम करत असतात, त्यांच्यामुळे हा गाडा सुरू असतो आणि त्याच्याशी आपला परिचय व्हावा, हा या उपक्रमामागचा विचार. आणि सुरुवात अर्थातच ठाण्यापासनं करायचं असं ठरलं. याचं कारण मी ठाण्याला किंवा लोकसत्तेचे बरेच जण ठाण्याला आहेत असं अजिबात नाही. याचं पहिलं कारण अर्थातच अभिजित इथे त्यांच्यासारखा आयुक्त आहे, हे त्याचं महत्त्वाचं कारण. ते आधी नवी मुंबईला होते, पण नवी मुंबईला सुंदर करणं, चांगलं करणं म्हणजे माझ्या लहानपणी एक काही शिकवणी घेणारे वर्ग असायचे. ते त्यांची जाहिरात करायचे की हमखास बोर्डात येणार आमचा विद्यार्थी असे. पण त्याची अट असायची की किमान गुण 85% असायला हवेत. आता 85% 90% मिळणाऱ्याला बोर्डामध्ये आणणं हे फार काही मोठं कौशल्याचं काम नाही आहे. तसं ते नवी मुंबईला सुंदर करणं, कारण मुळात ते अतिशय सुनियोजित शहर आहे, त्याचा काहीतरी विचार करून रस्ते, इमारती, सगळ्यांची बांधणी झालेली आहे. पण ठाण्यासारख्या शहराला जे मिळेल तिथे पसरत गेलेलं आहे, हाताळणं हे किती अवघड आहे हे त्यांच्याकडनं ऐकावं. ते काम कसं करतात ते मी अगदी जवळनं बघितलेलं आहे. आणि मुद्दा यातला शेवटचा मुद्दा या विवेचनामधला, हे नातं मगाशी तुम्हाला सांगितलं, अभिजित बांगर यांना का आणलं ते सांगितलं. आयुक्ताचं मोजमाप हे त्याने रस्त्याचं सुशोभीकरण किती केलं आहे, झाडं किती लावलीत, हे एक पारंपरिक पद्धतीनं आपण मांडणी करत असतो. ते मोजायची सवय असते आपल्याला. पण शहरामध्ये वाचनालय असायला हवं असं कुठल्या आयुक्ताला वाटतं का, की लोकांनी पुस्तकं वाचायला हवीत? मुळात आयुक्त वाचतो का आणि लोक वाचतात त्यावर त्याचा विश्वास आहे का, हा मुद्दा वेगळा. याने नवी मुंबईला आपण त्या ऐरोली ब्रिजवरनं जाताना बघितलं असेल, डावीकडे अतिशय सुंदर आंबेडकरांच्या नावाचं पुस्तकालय बांधलेलं आहे. आता असं काहीतरी शहरासाठी असायला हवं की तिथल्या मुलांना, तरुणांना पुस्तकं मिळायला हवीत. तर या अनुषंगानं मला फक्त नगरपालिका या संकल्पनेचा माझा एक किस्सा सांगतो आणि मी थांबतो, कारण अभिजित ना ऐकायला आपण सगळे उत्सुक आहात, मीही उत्सुक आहे. तर झालं असं की एकदा एका वाचकाचा ईमेल आला मेलबर्नमधनं. त्यांनी विचारलं तुमच्या पुस्तकांची अमुक अमुक ही पुस्तकं आहेत, ही आमच्याकडे मला घ्यायची आहेत. ऑक्टोबर महिना होता, ते कशी घेता येतील? आता हे 100% खरं आहे. ते नाव, गाव, पत्ता, ईमेल मी सगळं देऊ शकतो. ऐकून तुम्ही थक्क व्हाल. तर मी म्हटलं अमुक अमुक ठिकाणी ॲमेझॉनवरती वगैरे ती आहेत. नाही म्हणाले आम्हाला बल्कमध्ये घ्यायची आहेत. मग ऑक्टोबर होता, मग ते दिवाळीची त्यांच्यातनं बोलण्यातनं चर्चा आली. म्हटलं आता एवढं कशाला त्रास करता, येणारच आहात दिवाळीला. पुण्याच्या त्यांचे नातेवाईक होते तिथे. तर तुम्ही येतानाच घेऊन जा ना पुस्तकं. त्यामुळे तसं नाही, मला नगरपालिकेला द्यायची आहे. आणि तिथल्या नगरपालिकेची पद्धत आहे. काय नगरपालिकेची पद्धत आहे? तर आपल्या नगरामध्ये जे अन्य भाषिक राहतात, त्या भाषिकांकडनं त्यांच्या भाषेतली 5 किमान पुस्तकं आणि त्यांच्या 10-10 प्रती नगरपालिका खरेदी करते आणि आपल्या नागरिकांना उपलब्ध करून देते.
आता असं काही होत असतं हे आपल्याला मुळात म्हणजे गहिवरूनच होईल यायला होईल अशा स्वरूपाचा अनुभव आहे. पण ह्या सगळ्या जाणीवा या सगळ्या शहराशी जोडलेल्या असतात आणि पुन्हा एकदा माझा आवडता जो मुद्दा आहे तो मांडतो आणि थांबतो. एक कृपा करून लक्षात घ्या, आपल्या सगळ्यांच्या अडचणी काय आहेत? आपल्या सगळ्यांच्या अडचणी आहेत. आपण राहतो शहरामध्ये आणि खेड्यांच्या नावाने गळे काढतो. खेड्यातही भलं होत नाही, करत नाही आपण तिथं आणि शहरांचंही करत नाही. या आपल्या मानसिक म्हणा किंवा सांस्कृतिक मध्ये म्हणा, शहरांना कमी लेखणं आणि खेड्यांचं उदात्तीकरण करणं, जसं गरिबीचं उदात्तीकरण साधेपणाच्या नावाने आपण करतो, तशाच स्वरूपाचं खेड्यांना कमी लेखण्याचा एक प्रकार. मग ते किती छान खेड्यातलं, मग आपली ती गाणी पण, खेड्यामध्ये रे घल कौलारू वगैरे वगैरे. बंगला नाही हा, घरं कौलारू. तर अशा वेळेला शहरं वसवावी लागतात. म्हणजे मेपू रेगनचा फार सुंदर निबंध आहे, ज्यांनी कोणी वाचला असेल त्यांना माहिती असेल की शहरं घडवावी लागतात. रोमन साम्राज्याने असेल, ग्रीसच्या साम्राज्याने असेल, नंतर युरोपने केलेली असेल, शहरं वसवावी लागतात. आपोआप जी होतात त्यांचं खेड्यांचं विस्तारीकरण होतं. तर शहरं वसवणं हे एक मोठं काम आहे, त्याच्यामागे विचार असतो आणि त्या विचाराचा एक काही भाग आपल्या या चर्चेमध्ये यावा हा यामागचा उद्देश. पहिलाच कार्यक्रम असल्यामुळे मी हे जरा जास्त बोललो. मी इथे थांबतो. आपण सगळे अभिजित त्यांचं ऐकायला उत्सुक आहात. कार्यक्रमाची पद्धत मला वाटतं किन्नरींनी सांगितलं असेल. आपले जे काही प्रश्न असतील आणि या प्रश्नांमध्ये कृपा करून रस्त्यावरती खड्डा आहे हे कारण ते गृहीत धरलेलं आहे आपण. तर काल एक छान आमच्या व्यंगचित्रकाराचा खूप सुंदर कार्टून होतं की कृपा करून चांगला रस्ता दिसला तर घाबरून जाऊ नका, धीर सोडू नका, लवकरच तुम्ही खड्ड्यात जाल असं. तर हे आपलं वास्तव आहे. त्याच्यामुळे त्याच्या पलीकडे जाऊन शहराविषयी काही जे काही चांगलं चाललेलं आहे त्याच्या अनुषंगानं प्रश्न आणि एक वैयक्तिक मुद्दा न विचारता एक व्यापक परिसराच्या अनुषंगानं जर काही मुद्दे, शंका, प्रश्न असतील तर मला खात्री आहे अभिजित बांगर आपलं निश्चित समाधान करू शकतील. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार. धन्यवाद. लोकसत्ताचे संपादक सन्मान्य गिरीश कुबेर सर, सर्व उपस्थित लोकसत्ता कुटुंबाचे प्रतिनिधी आणि बंधू भगिनींनो, लोकसत्ताने हा शहरभान जो उपक्रम सुरू केलाय हा नेमका काय आहे हे जाणण्याची जेवढी उत्सुकता आपल्याला होती तेवढीच मलाही होती. आणि कुबेर सरांनी फार सुंदर विवेचन त्याबद्दल केलं. आमचा पहिल्यांदा जेव्हा संवाद झाला होता या उपक्रमाबद्दल आणि हा कार्यक्रम जेव्हा निश्चित करण्यात आला होता, त्यावेळीपासून माझ्या मनामध्ये संभ्रम होता की मी या ठिकाणी येऊन काय बोललो. कारण महानगरपालिकेबद्दल बोलण्याचे दोन अडचणी असतात. एक, बोलताना महानगरपालिकेचा आवाका एवढा आहे की एकदा बोलायला सुरू केलं तर थांबायचं कुठे हे कळणार नाही, किंवा लोकांचे प्रश्न घ्यायची भीती वाटते. सो बट तरी सुद्धा विचार केल्यानंतर मला असं वाटलं की प्रश्न घेणं हे जास्त चांगलं माध्यम होईल. कारण कुठलं तरी एक व्यासपीठ मिळतंय ज्या माध्यमातून आपण लोकांचे प्रश्न थेट ऐकू शकतो. कारण मी भेटतो लोकांना, पण शेवटी मर्यादा पडतात. म्हणजे सगळे लोक काय आणि कार्यालयात येतात ते फक्त अडचणी घेऊन येतात, पण अडचणींच्या पलीकडे काही प्रश्न असू शकतात ज्याच्यासाठी एखादं व्यासपीठ हवं. सो त्या दृष्टिकोनातून मी लोकसत्ता वृत्तपत्र समूहाचं मनापासून अभिनंदन करतो. अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. मी विचार करत होतो की हा प्रश्नोत्तराच्या पूर्वीचा जो मोनोलॉग असणार आहे याच्यामध्ये नागरिकांशी काय संवाद करायचा. महानगरपालिकेबद्दल बोलणं मुळात मी आताच उल्लेख केला, आवाका फार मोठा आहे, परंतु कामाचं स्वरूप हे फार टिपिकल असं आहे, अगदीच टिपिकल अशा पद्धतीचं आहे. आणि ती महानगरपालिका कुठलीही असो. म्हणजे पुलंचं उदाहरण द्यायचं तर त्यांनी आपली 2 प्रवास वर्णनं आहेत. अपूर्वाईमध्ये उल्लेख केलेला आहे. ते परदेश प्रवासाला जाताना जेव्हा लस टोचायला जातात, तिथं त्यांचा उल्लेख आहे की महानगरपालिका म्हणल्यानंतर काम व्यवस्थित होईल याची काही शाश्वती नाही. ती महापालिका मुंबईची असो किंवा व्हेनेझुएलाची असो. आणि दुसरं जे मला फार इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन वाटलं होतं, पूर्वरंगमध्ये जेव्हा ते सिंगापूरला पहिल्यांदा जातात त्यावेळी त्यांनी उल्लेख केलाय, सिंगापूर एवढं स्वच्छ आहे, बहुधा त्या ठिकाणी महानगरपालिका नसावी. कारण महापालिका असेल तर शहर एवढं स्वच्छ कसं.
बाय द वे 1964 अराउंड 61 to 64 त्यावेळेचं त्यांचं ते ऑब्झर्वेशन. सो महापालिकेबद्दल काही माहिती मी आपल्यासमोर सादर करतोय. एकंदर शहरबांध उपक्रमाचा जो उद्देश आहे की महापालिकेचं कामकाज चालतं कसं, आणि एक धागा जो कुबेर सरांच्या मनोगतामधला होता, अनेक गोष्टींमध्ये त्रुटी राहू शकतात, पण ज्या गोष्टी होत आहेत त्या कशा होत आहेत या पण आपल्याला कळणं गरजेचं आहे. आणि थोडं अशा पद्धतीने पाहूयात की ह्या गोष्टी कळल्यामुळं ज्या त्रुट्या आपल्याला दिसत आहेत त्या त्रुट्या अधिक प्रकर्षाने सुधारण्यासाठी आपण ते मुद्दे मांडू शकतो. अशा दृष्टिकोनातून आपण याच्याकडे बघू. एक डिस्क्लेमर सुरुवातीलाच, थोडंफार महानगरपालिकेची माहिती सांगताना तो महानगरपालिकेचा बडेजाव केल्यासारखा वाटेल, कारण तो अजाणतेपणे आणि परत काय आकडेवारी पण ते आकडेवारी सांगावी लागेल, कारण जो आवाका असतो ना तो आकडेवारीशिवाय समजून येत नाही, आणि त्यामुळे तो अजाणतेपणे अहंकार जरी वाटला तरी तसं काही गोष्ट नाही आहे, पण काही गोष्टी सांगितल्याशिवाय त्या समजणार नाहीत या भावनेतून ती आकडेवारी आपल्या समोर मी मांडत आहे. एकंदर महानगरपालिकेचं जे कामकाज चालतं याच्याबद्दल आपण असं म्हणू शकतो की शहरातील कुठलीही व्यक्ती सकाळी झोपेतनं उठल्यापासनं सायंकाळी घरी जाईपर्यंत, किंवा फॉर दॅट मॅटर घरी गेल्यानंतर सुद्धा, आणि दुसरं जर आपण त्याला सूत्र लावलं तर ती व्यक्ती जन्माला येऊन त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तिथपर्यंत महानगरपालिका आपली पाठ सोडत नाही म्हणा, किंवा महानगरपालिका 5वीला पुजलेली आहे म्हणा, किंवा महानगरपालिकेशी आपला संपर्क येतो. एवढं व्यापक महानगरपालिकेच्या कामाचं स्वरूप असतं. अगदी विशेषत्वाने या कार्यक्रमासाठी जेव्हा मी विचार करत होतो त्यावेळी मलाही बऱ्याच, म्हणजे मी माझ्या तो दैनंदिन कर्तव्याचा भाग आहे, म्हणजे तो विषय मी दररोज हाताळत असेल, पण इंटेन्शनली आपण त्या गावीचा जेव्हा विचार करतो त्यावेळी आपल्यालाही फॉर दॅट मोमेंट तो आवाका पाहून आश्चर्य वाटतं, एवढं जास्त स्वरूप महानगरपालिकेच्या कामाचं आहे. मी शाळेत असताना मला लक्षात आहे माझा सगळ्यात न आवडता विषय होता नागरिकशास्त्र, आणि त्यावेळी इतिहास नागरिकशास्त्र असे कॉम्बिनेशन असायचं, 80-20 असं काहीतरी असेल, छोटंसं पुस्तक नागरिकशास्त्राचं असायचं, आणि मला अजिबात ते आवडत नव्हतं. आणि कारण जसं अगेन पुलंचंच उदाहरण की शिवाजी नाटकामध्ये फार आवडतो, पण इतिहासाच्या पुस्तकात घेतला की तहाची कलमं वाट करावी लागतात, तसं नागरिकशास्त्र म्हणलं की महानगरपालिकेची कर्तव्य, मग ते पाणी पुरवठा असो, रस्ता असो किंवा दिवाबत्ती असो, आणि हे वाचायला आणि पाठ करायला, आणि अगेन आपली शिक्षण पद्धती ही पाठांतर बेसच आहे, आता त्यावेळी तर होती, त्यामुळे ते अवघड जायचं. आता हा फार एक योगायोग वेगळा आहे की मी महानगरपालिकेमध्ये काम करतो. पण एकंदर महानगरपालिकेची कामं आहेत त्याच्यामध्ये ब्रॉडली बोलायचं झालं, पाणी पुरवठा फार महत्वाचं आपलं कर्तव्य आहे. आपल्या शहराचा आवाका आपल्याला लक्षात असेल, आपल्या शहराची लोकसंख्या 2011 नुसार 18 लाख होती, आणि मुंबई महानगर परिक्षेत्रातील सर्व शहरांच्या लोकसंख्या वाढीचा दर हा साधारणतः अॅन्युअल नॉट अॅन्युअल डिकेडल ग्रोथ रेट ऑफ पॉप्युलेशन इज एनिवेअर बिटवीन 40 to 60%, जे नॅशनल ऍव्हरेज अराउंड 10% आहे. सो 40 to 60% ऍज अगेन्स्ट 10% नॅशनल ऍव्हरेज इज मॅसिव्ह, कारण एवढा मोठा इन्फ्लक्स आपल्या शहरांमध्ये आहे, आणि हा एकदा आपल्याकडे एवढा मोठा इन्फ्लक्स आहे तो रोखण्याचा आपल्याकडे कुठलंही माध्यम नाही, कारण ऍस्पिरेशन आहेत, लोकांना शहरामध्ये यायचंय फॉर व्हेरियस रिझन, आणि येणार आहेत ही काळ्या दगडावरची रेघ आहे. वी माइट ॲज वेल प्रिपेअर अवर सेल्स फॉर दॅट अँड प्रोव्हाइड सर्व्हिसेस अकॉर्डिंगली, मॉडिफाय अवर सर्व्हिसेस अकॉर्डिंगली. सो पाणी पुरवठा, हा बाय द वे मी पॉप्युलेशन सांगितली 2011ची, आज आपण 2023 मध्ये आहोत, 21चं सेन्सस झालेलं नाही. बाय एनी स्टँडर्ड ठाणे मस्ट बी एनीवेअर बिटवीन 27 लाख to 30 लाख टुडे. या शहराला जवळपास 585 दशलक्ष लिटर एवढा पाणी पुरवठा केला जातो. 585 दशलक्ष लिटर, याच्यामध्ये आपण आपलं पाणी आहे, आपण स्टेम कडनं पाणी घेतो, स्टेम म्हणून संस्था आहे, बीएमसी चं 85 दशलक्ष लिटर पाणी उधार घेतोय सध्या आपण, आणि MIDC चं एक बारवी धरण आहे, म्हणजे आपल्याकडे 2 धरणं आहेत ज्यातून पाणी पुरवठा होतो, भातसा आणि बारवी. तर MIDC चं ही आपल्याला साधारणतः 135 दशलक्ष लिटर एवढं पाणी येतं. पाणी पुरवठ्याचा आवाका हा 585 दशलक्ष लिटरवरनं फारसा समजत नाही, कारण दशलक्ष मुळात हे युनिट आपला मेंदू फार कॉम्प्रिहेंड नाही करू शकत. पण आपला जे गोष्टी आपल्याला आहे, आपण लाईट बिल भरतो ना, आपल्या घराचं लाईट बिल भरतो, किती येतं त्याच्यावरनं आपल्या लक्षात येईल पाणी पुरवठा विभागाचं लाईट बिल जे आहे ना वर्षाचं ते 37 करोड आहे. याच्यावरनं आपल्याला लक्षात येईल की पाणी पुरवठा विभागाचा आवाका केवढा मोठा आहे. आणि
पाणी पुरवठ्याच्या शहरामध्ये लाईन्स आहेत, त्या लाईन्सची लांबी, डिस्ट्रीब्युशन नेटवर्कची लांबी 780 किलोमीटर शहरातील. सो जो पाणी पुरवठा राईट फ्रॉम सोर्स, जो पिसाला पाणी उचललं जातं, पंपिंग केलं जातं, टेमघरला त्याचं ट्रीटमेंट केली जाते, तिथून पंप केलं जातं, मानकोलीला रिझर्वायर मध्ये येतं आणि तिथून ग्रॅव्हिटीने येतं. शहरभर जवळपास 76 टाक्यांचं जाळं ESR जे असतात आणि त्या माध्यमातून नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचतं. जे घरापर्यंत पोहोचतं ही सर्व पाईपलाईनचं नेटवर्क ऑल टुगेदर 780 किलोमीटर आहे, 780 किलोमीटर, विच इज मॅसिव्ह. आणि याचा मेंटेनन्स वगैरे करणं हे एक महानगरपालिकेच्या नियमित कर्तव्याचा भाग आहे. दुसरी महानगरपालिकेचं फार महत्वाचं कर्तव्य आहे स्वच्छता. आणि जे कुबेर सरांनी पण उल्लेख केला, मलाही फार जिव्हाळ्याचा तो प्रश्न वाटतो, कारण सध्या ठाणे शहराच्या दृष्टिकोनातून तो प्रश्न फार मोठा आहे. फार मोठा म्हणजे काय, आत्ताची परिस्थिती फार चांगली नाही आणि फार त्यामध्ये काम करायला स्कोप आहे. आणि दुसऱ्या गमतीचा भाग, हे डिपार्टमेंट असा आहे की याच्यामध्ये फक्त महानगरपालिकेला शिवाय घालून चालत नाही, कारण याच्यामध्ये नागरिकांचा पण फार मोठा सहभाग आहे. घनकचऱ्यामध्ये आपल्याकडे दररोज साधारणतः 140-150 मेट्रिक टन, 1 मेट्रिक टन म्हणजे 1000 किलो, 140-150 मेट्रिक टन एवढा कचऱ्याची निर्मिती होते. भांडारलेला सध्या त्याची आपली प्रोसेसिंग साईट आहे जी तात्पुरती आहे. ह्या मंथ एंड पर्यंत 31 ऑगस्ट पर्यंत आपण डायघरला आपलं अद्यावत प्रोसेसिंग प्लांट सुरू करतोय. रोड स्वीपिंग आहे आपल्याकडे, दररोज रस्ते झाडले जाणं अपेक्षित आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा अधिक चांगल्या पद्धतीचं काम करावं यासाठी आपण प्रयत्न करतोय. रोड स्वीपिंग इज अ व्हेरी क्रुशियल थिंग, बोथ फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ किपिंग सिटी क्लीन ॲज वेल ॲज जो रस्त्याचं ड्युरेबिलिटी, आयुष्य चांगलं राहावं याच्यासाठी सुद्धा रोड स्वीपिंग फार क्रुशियल आहे. मेकॅनिकल स्वीपिंग आपण इंट्रोड्यूस केलेली आहे 2च गाड्यात, अजून 4 गाड्या आपण चांगल्या क्वालिटीच्या लवकरच आपल्याकडे दिवाळीच्या आसपास येणं अपेक्षित आहे. घनकचरा विभागात एकूण फक्त घनकचऱ्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या 4000 आहे आणि ह्या 4000 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आपलं शहर स्वच्छ ठेवलं जातं. रस्त्याचा एक विषय फार महत्वाचा आहे. आपल्याकडचे जे रस्ते आहेत त्याची लांबी 384 किलोमीटर आहे. महानगरपालिकेमधले रस्ते 384 किलोमीटर नुसार तुम्ही अंदाज बांधू शकता की इथून 384 किलोमीटर वरती कुठलं शहर आहे आणि त्याच्यावरनं आपण अंदाज करू शकता की आपल्या शहराचा जो साधारणतः विस्तार आहे 130 स्क्वेअर किलोमीटर ढोबळमानाने म्हणू शकतो आपण, त्याच्यामध्ये 384 किलोमीटरचे रस्ते आहेत आणि अप्रॉक्सिमेटली 30 किलोमीटर्स इतर यंत्रणांचे रस्ते आहेत. 115 इंजिनियर्स आहेत आपल्या शहरामध्ये जे या सगळ्या रस्त्याची अपकीपिंग वगैरे करतात. खड्ड्यांचा विषय कुबेर सरांनी जे मगाशी निवेदन केलं या पार्श्वभूमीवर मला नाही वाटत की कुणी प्रश्न विचारेल, त्यामुळे आताच मी त्याबद्दल बोलतो, कारण नो सब्जेक्ट शुड बी टॅबू. आजच आम्ही हायकोर्टमध्ये गेलो होतो, सर्व MMR रिजनच्या कमिशनर्सना हायकोर्टमध्ये खड्ड्याच्या संदर्भात बोलावलं होतं आणि लोकसत्तेमध्ये ते सदर असतं प्रशांत कुलकर्णीचं. आय रिअली लव्ह दॅट. त्याचा मागच्याच आठवड्यात एक फार महापालिकेच्या अनुषंगाने महापालिकेची एक बैठक दाखवली आणि बाय द वे मी माझ्या इंजिनियर्सच्या बैठकीमध्ये ते बोलून दाखवलं. तर मनपाच्या अधिकाऱ्यांची बैठक चाललेली आहे रस्त्याच्या खड्ड्यासंदर्भात आणि त्यात त्यांनी म्हणले की खड्ड्यावरती तर आपल्याला सोल्युशन भेटत नाही, पण लवकरच आपण नागरिकांच्या भल्यासाठी एक चांगल्या क्वालिटीचं ऑर्थोपेडिक हॉस्पिटल उभा करणार आहोत अद्यावत. गमतीचा भाग वेगळा, खड्डेमुक्त शहर असावं ही नागरिकांची जेवढी अपेक्षा आहे तेवढीच माझी सुद्धा नागरिक म्हणून अपेक्षा आहे आणि माझं ते आयुक्त म्हणून कर्तव्य पण आहे आणि त्यामुळे व्हॉट एव्हर पॉसिबल वी आर डुईंग इट. आय पर्सनली बिलीव्ह इट इज पॉसिबल. इट्स अ व्हेरी कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम, बट कसं असतं की कॉम्प्लेक्स आहे म्हणून थांबून चालत नाही, त्याच्यावरती मार्ग शोधावा लागतो आणि निघू शकतो. थोडंसं डिफिकल्टी जी आहे ती कचरा आणि खड्डा हा बाय द वे जोडला आहे, म्हणजे हे थेट कनेक्शन आपल्या लक्षात येत नाही. खड्ड्याबाबत थोडंसं एक आपल्या अनुमतीने 1-2 मिनिटं जास्त घेतो. खड्ड्याबाबत रस्त्याची क्वालिटी चांगली, कन्स्ट्रक्शन क्वालिटी हा पहिला मुद्दा. आय टोटली अग्री की कन्स्ट्रक्शन, कारण आहे साधी गोष्ट, 1 to 1 कोरिलेशन आहे. कन्स्ट्रक्शन क्वालिटी खराब आहे, रस्ता खराब होणार आहे, बट इट डझंट एंड देअर. याला पलीकडच्या ज्या कॉम्प्लेक्सिटीज आहेत त्या कॉम्प्लेक्सिटीज, व्हॉट मेक्स इट मोर डिफिकल्ट. एक बाब आहे आपल्याकडे पडणारा पाऊस आणि विशेषत्वाने आता ऑफ लेट येणारा परिणाम, पण ह्या आर्ग्युमेंटला आहे की आता पाऊस यावेळी पडला, खड्डे तर अनेक वर्षांपासून आहेत. बट दुसरी बाजू, पाऊस अगेन मे नॉट क्रिएट दॅट बिग अ प्रॉब्लेम जर ड्रेन प्रॉपर असतील. आपलं चॅलेंज आहे आपली जी ड्रेनेज सिस्टम आहे, त्या प्रत्येक शहराच्या ड्रेनेज सिस्टमची एक कॅपॅसिटी असते. आपल्या ड्रेनेज सिस्टमची कॅपॅसिटी किती आहे कल्पना आहे? 50 मिलीमीटर. म्हणजे 50 मिलीमीटर पर्यंत पाऊस पडला तर आपली ड्रेनेज सिस्टम ती विथस्टँड करू शकते. एका तासात 50 मिलीमीटरच्या वरती पाऊस गेला तर हळूहळू लो लाईंग एरियामध्ये पाणी साचायला सुरू होतं.
हे आहे आयडियल कंडिशनमध्ये. मग त्याच्यामध्ये नालेसफाई प्रॉपर झाली का, नालेसफाई झाली का, आणि जरी झाली तरी एक जी समस्या फार महत्वाची आहे, जिथं म्हटलं मी कचऱ्याची समस्या आहे, वारंवार नाल्यामध्ये जो कचरा पडतो, वारंवार ड्रेन्समध्ये जो कचरा पडतो आणि प्लास्टिक पडतो, आणि ज्याच्यामुळं ड्रेन चोकअप होतात आणि मग पाणी साठायची शक्यता वाढते. आणि थोडे चॅलेंजेस सध्या मेट्रोचं काम आहे, ज्याच्यामुळे पाणी साठायची शक्यता वाढते. आणि एक आहे, ह्या गोष्टीला इंजिनियर नाही, डांबराच्या रस्त्यावर पाणी साचलं की खड्डा पडतो. हे गोष्ट आहे. सो दॅट मेक्स इट अ लिटल मोर चॅलेंजिंग. बट स्टील ऑल सेड, याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने आपण मार्ग काढू शकतो. आणि आय एम व्हेरी शुअर, आता फार जास्त डिटेलिंग मध्ये मी त्यात जात नाही, बट वी आर वर्किंग इन दॅट डिरेक्शन. कसं असतं, एक मी पुण्यामध्ये शिकलो एस पी कॉलेजला, आणि त्यावेळी आम्ही ट्रेक करायचो बऱ्याच ठिकाणी. आम्ही ढाकबहिरी म्हणून एक ट्रेक केला होता. हा किस्सा एकदा मी सांगितलेला आहे. ढाकबहिरी म्हणून मी एक ट्रेक केला होता, आणि त्यामध्ये तो कामशेतच्या जवळ जाऊन थोडं चालायचं, आणि शेवटचा पोर्शन जो होता तो एकदमच स्टीफ होता, आणि तिथे असे दोऱ्या बांधलेल्या, आणि त्या दोऱ्यावरनं चढायचं. माझ्या समोरचा पोरगा जो होता तो एकदम गावाकडे राहणारा, शिडशिडीत आणि काटक पोरगा, तो असा सरड्यासारखा गेला. मी म्हटलं एकदम सोपं आहे ते. मग त्याच्या मागे मी गेलो. मग मी निम्माच ते वरती गेलो, निम्मा जे उंची आहे ते चढलो. तिथून पुढं काय माझे खांदे गळून गेले, शरीर उचलताच येत नव्हतं. मग वरती गेलेला पोरगा होता, तो मला गाईड करत होता, इथे पाय ठेव, असा ये तसा ये, असं करत करत 10 मिनिटांनी महत् प्रयासाने मी वर पोहोचलो. झाला असं, माझी ही अवस्था बघून खालचे 3 लोक म्हटले आम्हाला करता येणार नाही. त्यांनी अटेम्प्टच केलं नाही. पॉइंट हा, इफ यू डोंट बिलीव्ह यू कॅन डू इट, यू विल नेव्हर डू इट. आणि हे फक्त ऍस्पिरेशनचं नाही, बाय द वे, हे काय फक्त भाबडी अपेक्षा आहे असं नव्हे. तंत्रज्ञान अवेलेबल आहे, चेक्स अँड बॅलन्सेस आपण बरेच ठेवू शकतो. नागरिकांकडनं सुद्धा अपेक्षित सहकार्य ठाण्यामध्ये मिळणं अपेक्षित आहे जास्त. आणि त्या दृष्टिकोनातून आय एम व्हेरी शुअर की या बाबतीत आपल्याला सोल्युशन निघेल. आरोग्य आणि शिक्षण हे एक महापालिकेच्या मूलभूत कर्तव्याचा फार महत्वाचा भाग आहे, आणि हे बऱ्याच वेळी मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय किंवा आर्थिकदृष्ट्या उच्चवर्गीय लोकांना माहिती नसतं. आपल्याकडे शहरामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक मिळून 134 शाळा आहेत, आणि ह्या 134 शाळांमध्ये 33,000 पेक्षा जास्त मुलं शिक्षण घेतात. एकूण शिक्षकांची संख्या जी आहे ती आपली जवळपास 850 ते 900 आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती शिक्षण विभागामध्ये आपल्याकडं कामकाज चालतं. जिद्द शाळा आपल्याकडे आहे, स्पेशल चिल्ड्रनसाठी जी असते त्यांची शाळा महानगरपालिकेच्या माध्यमातून चालवली जाते, विच मे नॉट बी इनफ, कारण स्पेशल चिल्ड्रनसाठी त्या फॅसिलिटीज अजून जास्त संख्येने असल्या पाहिजेत असं मला वाटतं. आरोग्याबाबत मी उल्लेख केला. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आपल्याकडे आहे कळव्यामध्ये. RGMC आहे, राजीव गांधी मेडिकल कॉलेज. बऱ्याच लोकांना माहिती नसेल, आवर मेडिकल कॉलेज इज रिअली गुड. इन व्हॉट सेन्स? MBBS ला जे मुलं ऍडमिशन घेतात नीटच्या स्कोरवरती, RGMC इज रँक अमंग टॉप इन्स्टिट्यूट्स इन इंडिया. आणि MBBS ला ऍडमिशन घेणारी जी गुणांच्या दृष्टिकोनातून क्रीम असते ती मुलं आपल्याकडे येतात. PGच्या आपल्याकडे जवळपास 100 सीट आहेत, आणि रेसिडेंट्सच्या माध्यमातून आपल्या हॉस्पिटलमध्ये सुविधा दिल्या जातात. 500 बेडचं आपल्याकडे हॉस्पिटल आहे. लवकरच आम्ही ते प्रयत्न करतोय 1000 बेड पर्यंत घेऊन जाण्याचा. कळवा हॉस्पिटलच्या व्यतिरिक्त आपल्याकडे 31 प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र वगैरे, आणि आपले दवाखाने, असा फार मोठा आरोग्याचा पण सेटअप आहे. मॅटर्निटी आपल्याकडे होम आहेत. या माध्यमातूनही आपण माता बाल आरोग्याच्या दृष्टिकोनातून ज्या सुविधा द्यायच्या असतात त्या सुविधा आपण देतो. महापालिकेतर्फे बसेसची सुविधा पण दिली जाते. तुम्हाला कल्पना असेल, परिवहन सेवा आहे. 384 एकूण बसेस आपल्याकडे आहेत, आणि लवकरच आपल्याकडे इलेक्ट्रिक बसेसचा सुद्धा समावेश त्यामध्ये केला जाणार आहे. कचऱ्याचा आपण बोललो, पण त्याचबरोबर एक सिवेज वॉटर जे असतं ती पण एक फार महत्वाची समस्या शहराच्या समोर असते, आणि हा पण मुद्दा बऱ्याच वेळी आपल्या लक्षात येत नाही. कारण आता शहरात काय झालंय, गावाकडे किंवा ग्रामीण भागात पूर्वी कसं असायचं, घराच्या समोर गटार असायची, आणि ती गटार उघडी असायची, आणि त्यामुळे ती गटार चोक झाली की त्या घरातल्याच माणसाला जाऊन ते काय महानगरपालिकेपर्यंत फार जास्त अवलंबित्व त्यावेळी नव्हतं, आणि ते करायचे. त्यामुळं मलनिस्सारण ह्या समस्येशी लोक थेट जोडले गेले होते. आता मे बी उच्चभ्रू वस्तीत तर तो प्रकार राहिलेला नाही. काही प्रमाणामध्ये आपल्याला अनफॉर्च्युनेटली स्लम एरियामध्ये अजूनही दिसतो की लोकांना त्या गोष्टी सफर कराव्या लागतात. मलनिस्सारण म्हणजे आपल्या घरामधलं जे टाकाऊ पाणी आहे, आणि ते टाकाऊ पाणी किती तयार होतं, साधारणतः 585 MLD जे आपलं पाणी पुरवठा आहे स्वच्छ पाण्याचा, त्याच्या 80% मोर दॅन 300 MLD, 300 दशलक्ष लिटर पर डे, MLD म्हणजे पर डे, एवढं सांडपाणी आपलं दररोज तयार होतं. आणि ह्या सांडपाण्याचा निचरा म्हणजे ते तयार झालं डायरेक्ट खाडीमध्ये सोडलं असं करून चालत नाही. त्याच्यासाठी ते STPची जाळी म्हणजे डिस्ट्रीब्युशन नेटवर्क, कलेक्शनचं डिस्ट्रीब्युशन नव्हे, कलेक्शन नेटवर्क, आणि STP म्हणजे सिवेज ट्रीटमेंट प्लांट,
आणि त्यातून प्राथमिक त्याची जी काही चाचपणी हे आहे ट्रीटमेंट, सेकंडरी ट्रीटमेंट आणि आता टर्शरी ट्रीटमेंट पर्यंत आपण पोहोचतोय. टर्शरी ट्रीटमेंट म्हणजे इट विल बी हाताळण्यासाठी सुद्धा आपल्याला काही अडचण नाही. इट इज ॲज क्लीन ॲज एनी वॉटर, ऑर्डिनरी वॉटर. असं मलनिस्सारणाची व्यवस्था तीही महानगरपालिकेकडनं केली जाते. अनेक बाबी आहेत. ओझरता फक्त उल्लेख करतो. स्ट्रीट लाईट आपल्याला माहिती आहे. स्ट्रीट लाईट शहरामध्ये सगळीकडे आपण लावतो. लवकरच आपल्याकडे 100% एलईडी आता बसतील. एकूण शहरामध्ये स्ट्रीट लाईटचा पण आवाका जर लक्षात घ्यायचा असेल, तर आपल्याला जो स्ट्रीट लाईटचं लाईट बिल येतं ते 23 करोड आहे एका वर्षाचं. याच्यावरनं आपल्याला लक्षात येईल की स्ट्रीट लाईटचा आवाका शहरामधला किती मोठा आहे. बाजारपेठा, मंडई, त्यातले परवाने, पार्किंग, आता गावदेवी पार्किंग आपण सुरू केलं. या पद्धतीने आज शहरामध्ये वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट इन्फ्रास्ट्रक्चर बॉटलनेक्स इज प्रोव्हिजन ऑफ पार्किंग, ज्याच्याबाबत आता आम्ही काम करतोय आणि विविध ठिकाणी. कारण रस्त्याच्या बाजूला हा नवी मुंबईत पण मी ही समस्या फार मोठ्या प्रमाणावरती पाहिली आहे. रस्ते मुळात अरुंद आहेत आणि दोन्ही बाजूला पार्किंग लागत गेल्या तर कॅरेजवे अजून छोटे होतात. त्यामुळे पार्किंगची उपलब्धता करून देणं, स्मशानभूमी व्यवस्थापन, सर्वधर्मीय स्मशानभूम्या महानगरपालिकेकडनं दिल्या जातात. आपण आरोग्याबद्दल बोललो. आपल्या शारीरिक आरोग्यासोबतच शहराचं सांस्कृतिक आरोग्य चांगलं राहावं हे पण एक महापालिकेच्या कर्तव्याचा भाग आहे. आपल्याकडे 2 नाट्यगृह आहेत आणि फार सुंदर नाट्यगृह आहेत, गडकरी आणि घाणेकर. आणि गडकरीचं लवकरच आता आम्ही नूतनीकरण प्लॅन केलेलं आहे आणि फार चांगल्या प्रकारे ते व्हावं याकडे आमचा कटाक्ष आहे. उद्याने, तलाव, आपलं शहर तलावांचं शहर समजलं जातं, त्याची अपकीप. अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन ही एक बाब आहे. याच्याबाबत आपण एक पॉज घेतला पाहिजे. सी, अग्निशमन इज अ व्हेरी स्पेसिफिक टास्क आणि वी मस्ट अप्रिशिएट द एफर्ट ऑफ पीपल वर्किंग इन फायर डिपार्टमेंट. यू नो, मॅक्झिमम पीपल फायर डिपार्टमेंटमध्ये काम करणारे कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीने काम करतात. तर कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीने काम करणं आणि इतर रेग्युलर एम्प्लॉई काम करणं ह्यात फरक काय आहे? तर कॉन्ट्रॅक्च्युअलच्या व्यक्तीला बाकी सेवाविषयक लाभ भेटत नाहीत. तर एनिवे तो रिक्रुटमेंटच्या कंडिशननुसार ज्या असतात त्याबाबत नथिंग वी नीड नॉट बी जजमेंटल अबाउट इट. पण अग्निशमनमध्ये तसं नव्हे. कारण अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांचा कर्तव्याचा भाग जो आहे त्याच्या अनुषंगाने ते त्यांचा जीव धोक्यात घालून काम करतात. आणि वी मस्ट अप्रिशिएट द एफर्ट्स ऑफ फायर डिपार्टमेंट आणि फार उत्तम पद्धतीने म्हणजे आतापर्यंत आपण पाहतो की त्यांचा रिस्पॉन्स टाइम एनिव्हेअर आग लागल्यानंतर जो त्यांच्याकडे कॉल जातो तो 5 ते 8 मिनिटापेक्षा जास्त. कितीही ट्रॅफिक असो, कितीही रस्ता खराब असो किंवा काही असो, त्या पद्धतीने ते राखतात आणि दॅट इज रिअली अप्रिशिएबल. आपल्याकडे TDRF सुद्धा आहे. आपण NDRF ऐकतो ना, नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स. त्या पद्धतीने ठाणे डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स म्हणून आपण एक 30-32 कॅन्डिडेट्स आहेत, युवक आहेत. त्यांच्या एक फोर्स बनवलाय. आता आपली इर्शालवाडीची जी घटना घडली त्या ठिकाणी आपले लोक गेले होते. मागच्या वर्षी महाडला गेले होते मदत कार्य करण्यासाठी. शहरामध्ये सुद्धा मदत कार्य वगैरे करणं, रेस्क्यू ऑपरेशन्स करणं याच्यामध्ये जे काही उमेदवार आहेत फार उत्तम पद्धतीने काम करतात. एक ठाणे शहरातली डेमोग्राफिक फीचर जे आहे ते बऱ्याच लोकांना माहिती नसेल. आपल्या शहरातली 50% पेक्षा जास्त लोकसंख्या ही झोपडपट्टीमध्ये राहते. आणि अनेक लोकांना आश्चर्य वाटते हे ऐकल्यानंतर की झोपडपट्टी तर कुठे दिसत नाही. कारण वी आर फॉर्च्युनेट की आपण ज्या परिसरामध्ये वावरतो आपल्याला झोपडपट्टीत जाण्याची मे बी गरज पडत नाही. बट द फॅक्ट रिमेन्स की 50% पेक्षा जास्त लोकसंख्या झोपडपट्टीमध्ये राहते. आणि माझं वैयक्तिक असं मत आहे, दीज आर द पीपल फॉर हुम कॉर्पोरेशन शुड प्रायोरिटाइज देअर सर्व्हिसेस फॉर. कारण त्या दृष्टिकोनातून आपण आपल्या सेवांचं नियोजन करणं गरजेचं आहे. हा मुद्दा आहे शौचालयाचा. शहरामध्ये जवळपास 1000 शौचालय आहेत. आता ही शौचालय फक्त पब्लिक टॉयलेट म्हणत नाही मी. पब्लिक टॉयलेट म्हणजे आपण कुठेतरी गेलो ना, आपल्याला नैसर्गिक विधीसाठी शौचालयात जायचं आहे, ॲज अ टुरिस्ट म्हणा किंवा मी बाजारात गेलोय त्यावेळी मी ते वापरेल, हे नव्हे. ज्यांना झोपडपट्टीमध्ये घरं फार छोटी आहेत आणि त्यामुळे वैयक्तिक शौचालय त्यांच्या घरामध्ये नाही आणि त्यांना दररोज नियमितपणे जे महानगरपालिकेचे कम्युनिटी टॉयलेट्स आहेत, ज्याला मराठीमध्ये आम्ही सामुदायिक शौचालय म्हणतो, ज्याच्याबद्दल सोशल मीडियावरती बरेच वादविवाद होतात. मी सरांवर विनंती करेन एखादा शब्द शोधून काढावा लागेल त्याबाबत. बट एनिवे, जे कम्युनिटी टॉयलेट्स आहेत याची अपकीप किंवा त्याचं मेंटेनन्स इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फंक्शन. बिकॉज ही शौचालय चांगल्या कंडिशनमध्ये नसणं एक फार मोठा पेन पॉइंट आहे या नागरिकांसाठी. कारण दररोज त्यांना कंपल्सरीली त्या शौचालयाचा वापर करावा लागतो आणि त्यामुळं ते शौचालय ॲज फार ॲज सिव्हिल वर्क स्थापत्य कामं आहेत त्यामध्ये चांगली असणं आणि दररोजचा मेंटेनन्स त्याचा चांगला असणं. मी मगाशी उल्लेख केला की महानगरपालिकेला गमतीने आपण म्हणतो ना की ते थोडंफार आम्हाला चिलकत घालून बसावं लागतं. कारण सोशल मीडिया ओपन करायचं म्हणलं की असं पहिल्यांदा एकदा
मान झटकायची, थोडंफार स्वतःला जाणून घ्यायचं, नॉन इमोशनल रिस्पॉन्स आणि मग बघायला अशा स्थितप्रज्ञ राहून जास्तीत जास्त बघायला सुरू करायचं. कारण कचरा म्हणा, शौचालय म्हणा, ह्या बाबी अशा आहेत, तुम्ही आज शहर स्वच्छ ठेवलं म्हणून उद्या स्वच्छ राहणार नाही. एव्हरी डे इज अ न्यू डे. आज एखाद्या ठिकाणी कचरा नाही म्हणजे उद्या पडणार नाही असं नाही. सो प्रत्येक दिवस हा त्याच पद्धतीने सुरू करावा लागतो आणि त्यामध्ये मार्जिन ऑफ एरर फार कमी आहे. म्हणजे 100 पैकी 95 लोक जे गेले तर 5 लोक कमी जे जातात त्यांच्यामुळे जो काही त्या ठिकाणी आपल्याला गॅप पडतो तो भरून काढणं बिकम्स अ लिटल डिफिकल्ट आणि त्यामुळं ऍक्सेप्टेबल मार्जिन ऑफ एरर पण त्याच्यामध्ये फार जास्त नाही आणि ह्या दृष्टिकोनातून शौचालय ही जी बाब आहे ना ती फार महत्वाची बाब आहे जी महानगरपालिकेच्या माध्यमातून पाहिली जाते. पुनर्वसन किंवा अफोर्डेबल हाऊसिंग म्हणतो याच्यामध्येही महानगरपालिकेचा मी विशेषत्वाने याचा उल्लेख केला कारण आपल्या सगळ्यांना असे मोठे रस्ते बघायला आवडतं. पण मोठे रस्ते करताना पुनर्वसन हा एक फार मोठा हाताळण्यासाठी फार कठीण असा विषय असतो आणि तो इमोशनल इश्यू असतो. बरोबर आहे आणि त्याच्यामध्ये त्याची कॉम्प्लेक्सिटी असं सांगता येणं शक्य नाही. म्हणजे ते ऑथोराइज आहे, अनऑथोराइज आहे, व्हॉट एव्हर इट बी. म्हणजे अनऑथोराइज जरी असलं तरी एखाद्या व्यक्तीला तिथनं डिस्पोजेस करणं आणि त्या व्यक्तीला आपण काय देतोय ते चांगल्या क्वालिटीचं मुळात देतोय का वाचून त्यांना कन्व्हिन्स कसं करायचं, बळाचा वापर करायचा का नाही, बळाचा वापर करताना सुद्धा तो अशा पद्धतीने करणं गरजेचं असतं की त्यांचं सुरक्षितता धोक्यात नाही आली पाहिजे. सो दॅट रिअली इज वन ऑफ द मोर डिफिकल्ट टास्क हँडल्ड बाय कॉर्पोरेशन. समाज विकास, महिला बाल विकास, दिव्यांग कल्याण ही एक महत्वाची आपल्याकडे खाती आहेत, विभाग आहेत, त्यांच्याकडनं कामकाज केलं जातं. दादोजी कोंडदेव स्टेडियम आपण अद्ययावत करतोय, मैदानं शहरामधली आहेत. ह्या झाल्या महानगरपालिकेतर्फे दिल्या जाणाऱ्या सेवा. आता एक शेवटचे मी काही 5-10 मिनिटं सांगतो. आपल्याकडनं काही एन्फोर्समेंट म्हणा किंवा रेग्युलेशनची कामं केली जातात. जो एक फार महत्वाची डिव्हिजन आहे टाउन प्लॅनिंग महानगरपालिकेची. शहराचा विकास आराखडा जो आहे, आता विकास आराखडा म्हणजे काय? गमतीने मी कुणाशी तरी बोलत होतो, की असं काहीतरी बिल्डिंग परमिशनचं आहे आणि ही अडचण आहे. ते म्हणे कशासाठी? म्हणजे तुम्ही बघता कशाला ते? मी म्हटलं अरे नाही त्याला तरी डिस्टन्स सोडलं पाहिजे. कशाला सोडायचं? त्याला बांधू दिलं पाहिजे तसं. म्हणजे मेनी टाइम्स ॲज अ ले पर्सन वी मे बिलीव्ह की हे लफडी कशाला? व्हाईल प्रक्रियेमध्ये सुलभीकरण असायला पाहिजे या पूर्ण मताशी मी सहमत आहे. पण रेग्युलेशन टाउन प्लॅनिंगमध्ये गरजेचं आहे. अदरवाईज ऑथोराइज आणि अनऑथोराइज बिल्डिंगमध्ये काही फरक राहणार नाही. सो विकास आराखडा बनवणं आणि बांधकाम परवानगी विषयक कामं ही एक आपली मूलभूत कर्तव्याचा भाग आहेत. त्या अनुषंगाने अनधिकृत बांधकामांचं रेग्युलेशन हा एक फार महत्वाचा आणि एक रिलिव्हंट मुद्दा आहे, ज्वलंत मुद्दा आहे, जो महानगरपालिकेने हाताळणं अपेक्षित असतं. फेरीवाल्यांचा विषय. फेरीवाले हे आपल्या व्यवस्थेचा भाग आहेत, हे आपण स्वीकारणं गरजेचं आहे. पण व्यवस्थेचा भाग आहेत म्हणजे काहीही चालू शकेल, हे एक एक्स्ट्रीम झालं किंवा फेरीवाले शहरामध्ये नसलेच पाहिजेत, हे दुसरं एक्स्ट्रीम झालं. ह्या दोन्ही आपल्याला एक्स्ट्रीम पोझिशन घेऊन चालत नाहीत. सो एक रेल्वे स्टेशनचं उदाहरण. आम्ही फेरीवाल्यांच्या बाबतीत रेल्वे स्टेशनचं चॅलेंज स्वीकारलं होतं. कारण रेल्वे स्टेशनमध्ये फेरीवाले नसणं हे अशक्य वाटतं. बट समहाऊ वी कुड अचीव्ह दॅट आणि वी कुड मेंटेन. बाय द वे जेव्हा आम्ही पहिल्यांदा फेरीवाले काढले त्यावेळी सगळे हे काय एक दिवस झालं उद्या येणार, ठीक आहे ह्या आठवड्यात नाही, पुढच्या महिन्यात बघू, ह्या पद्धतीने होतं. बाय द वे मी माझ्या लोकांना वारंवार सांगतो ही गोष्ट आपली अंगभूत होणार नाही आणि सवयीचा भाग होणार नाही. ज्या दिवशी तुम्ही नसाल त्या दिवशी तिथे फेरीवाले येऊ शकतात. त्यामुळे काही बाबी अशा आहेत, नजरहाटी दुर्घटना घटी म्हणतो ना, त्यानुसार दररोज तिथं व्हिजिलन्स, कंटिन्युअस व्हिजिलन्स इज ऑनली द सोल्युशन. सो मुद्दा हा होता की रेल्वे स्टेशनमध्ये आपण हटवले, पण जे परंपरेने व्यवसाय करणारे फेरीवाले त्यांना काय पर्याय देतोय का आपण? त्यांनी कुठं बसणं अपेक्षित आहे? आणि रेल्वे स्टेशनवरती हटवून समस्या संपत नाही. इतर काही एरियांचं काय आहे? विशेष करून झोपडपट्टी एरियामधले जे फेरीवाले, हा मुद्दा आपण फार जास्त प्रकर्षाने पाहत नाहीत. ती आता इंदिरानगरचं उदाहरण आम्ही घेतो. इंदिरानगरच्या जंक्शनला पहिल्यांदा जेव्हा मी गेलो, गाडी कुठे, रस्ता कुठे आणि लोक काहीच कळत नव्हतं. मी गाडीतनं उतरलो तर सगळं इथे एक गाडा आहे, तिकडे गाडा, कासा अशी परिस्थिती. आणि पूर्ण स्लम एरिया, झोपडपट्टी एरिया. तिथे सुद्धा तो विषय आणि काही प्रमाणात मग ह्याच्यामध्ये अँटी सोशल एलिमेंट, महिलांची सुरक्षितता हे पण अँगल येतात आणि त्या दृष्टिकोनातून हा विषय हाताळणं फार क्रुशियल आहे. नोंदणीची कामं महानगरपालिकेकडे आहेत. जन्म नोंदणी, मृत्यू नोंदणी, विवाह नोंदणी वगैरे. आणि महापालिकेच्या कर्तव्याचा एक शेवटचा भाग म्हणून जे महापालिकेमार्फत कर लावले जातात त्याचाही उल्लेख करतो. मालमत्ता कर आणि पाण्याचा कर अशा पद्धतीने कर लावले जातात. इतर काही कर आहेत. 3 गव्हर्नमेंट आपण पाहतो ना, केंद्र शासन, राज्य शासन. ह्याच्या पलीकडे एक स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महानगरपालिकेचं शासन असतं. आणि एक फार सुंदर मुद्दा कुबेर सरांनी मगाशी सांगितला होता, की आपल्याला आपला आमदार आणि खासदार सांगता येतो, पण आपल्याला आपला नगरसेवक जर सांगता येत नसेल ना, तर आपण ओळखून घ्यायचं की आपण आपल्या शहराच्या ओव्हरऑल
ज्या अपेक्षेने आपल्याला वाटतं की शहराचा विकास व्हावा, त्या अपेक्षेला आपला जो हातभार लागला पाहिजे, त्याच्यामध्ये कमी पडतो. महानगरपालिकेच्या सेवांच्या बाबत आपण चांगल्या गोष्टीला चांगलं म्हणणं आणि वाईट गोष्टीला वाईट म्हणणं हे नंतर. पहिल्यांदा एंगेजमेंट गरजेची आहे. पहिल्यांदा विषय चर्चेला येणं गरजेचं आहे. पहिल्यांदा समजणं गरजेचं आहे. तिथून पुढे आपण वी कॅन बी जजमेंटल अबाउट द क्वालिटी ऑफ वर्क. शेवटचे एक 2-3 मिनिटं फक्त. ओव्हरऑल आता बाय द वे जे काही मी वाचलं ना, दॅट वॉज नॉट एक्झॉस्टिव्ह. आय माइट हॅव मिस समथिंग, पण बाय अँड लार्ज जे महानगरपालिकेचा मूलभूत कर्तव्याचा भाग आहे ती मी कव्हर केली. 1-2 मला वैयक्तिक वाटतं, नॉट ॲज अ कमिशनर, ॲज अ सिटिझन. जेव्हा महानगरपालिकेचे जे कामकाज आपण पाहतो आणि त्याच्या बाबतीत मी नागरिकांची वर्तणूक बघतो आणि मला जे वाटतं की नागरिकांचं त्याबाबत काय भावना असायला पाहिजे. श्रमप्रतिष्ठा म्हणून एक आपल्याकडे शब्द आहे. आता हे जे मी बोलतो हे अधिकाऱ्यांसाठी नाही बोलत. म्हणजे कमिशनरशी नागरिकांनी कसं वागायचं, ॲब्सोल्युटली दॅट इज नॉट अ पॉइंट. पण सफाई कर्मचाऱ्यांशी नागरिकांनी कसं वागायचं, हा फार महत्वाचा मुद्दा आहे. श्रमप्रतिष्ठा म्हणजे काय? आपल्याकडे असं म्हणतात ना, की थोडंफार एखादी व्यक्ती कुठलं काम करतं ह्याच्यावरनं त्या व्यक्तीच्या कॅरेक्टरचं आपण परीक्षण करतो. हे योग्य नाही. आणि दुसरं, आपल्या मुलांना आपण जेव्हा सांगतो, की तू मोठ्या झाल्यावर काय होणार? तर असं नकळतपणे असं आपण वातावरण निर्मिती केलेली असते, की हे चांगले आहेत, हे चांगले नाहीत किंवा धिस इज समथिंग वी आर नॉट सपोज्ड टू डू. ह्या जगामध्ये एकही काम असं नसतं, की जे आपण करू शकत नाही किंवा केलं नाही पाहिजे. फ्रँकली मला आता कळतं, की गांधीजी काही कामं स्वतः का करत होते. अजून एक आहे बाब, की जेव्हा यू आर एंगेजिंग somebody's physical services for your daily routine, त्याला आपण असं एकही काम नाही सांगितलं पाहिजे जे तुम्ही स्वतः करू शकत नाही. हा वैयक्तिक बाब झाली. महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून मला जे वाटतं, नागरिकांकडनं माझी जी अपेक्षा आहे, आपण असं पाहतो की आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेलो, चहा सांगितला, त्या वेटर आला आणि त्याने आपल्यासमोर चहाचा कप ठेवला, पाण्याचा ग्लास ठेवला. एक शिष्टाचार मानला जातो की आपण त्याचा आभार मानावं, थँक्यू म्हणावं. तर काही लोक त्याला शिष्टाचार मानतात, काही लोक म्हणतात कशासाठी? तो त्याचं काम करतो. ही इज गेटिंग पेड फॉर दॅट. इव्हन दो दॅट पर्सन इज गेटिंग पेड फॉर दॅट, एखादा माणूस मनापासून आपल्या कर्तव्याचं पालन करत असेल, तर दॅट ट्रेट इन इटसेल्फ इज अप्रिशिएबल आणि आपण तो रिकॉग्नाइज केला पाहिजे. कारण अनुल्लेखाने मारल्यामुळं त्याची ती प्रवृत्ती हळूहळू कमी होऊ शकते. ही बाब इतर जी काही आपल्याकडे कामं आहेत याच्यापेक्षा जास्त प्रकर्षाने मला जाणवतं सफाई कर्मचाऱ्यांच्या बाबतीत. कारण सफाई कर्मचारी कुठल्या कंडिशनमध्ये काम करतात हे आपण त्या साईटवर गेल्याशिवाय नाही इमॅजिन करू शकत. म्हणजे ज्यांना ते संधी होती, आता संधी तुम्ही पॉझिटिव्ह म्हणा किंवा निगेटिव्ह म्हणा, पण जे त्या साईटवरती जाऊ. आणि बाय द वे आपल्या कचऱ्याच्या साईट फार घाण आहेत. आय हॅड अ प्रिव्हिलेज ऑफ व्हिजिटिंग हे वेस्ट ट्रीटमेंट प्लांट ऑफ बार्सिलोना इन स्पेन. त्यांचा जो वेस्ट ट्रीटमेंट प्लांट इज ॲज फिल्थी ॲज अवर्स. फिल्थी मीन्स वेस्टचं नेचरच ते आहे. फक्त फरक आहे की त्यांच्या कर्मचाऱ्यांकडे जे गिअर आहेत, दॅट वॉज सो मॉडर्न. अनफॉर्च्युनेटली आपण ते प्रोव्हाइड करू शकत नाही. नाही केले पाहिजे असं नाही, बट देर आर सो मेनी गॅप्स. एनिवे दॅट इश्यू अपार्ट. पॉइंट इज, आपल्या घरी जो सफाई कर्मचारी कचरा गोळा करण्यासाठी येतो, आपल्या समोरचा रस्ता जो व्यक्ती झाडतो, त्याला आपण कधी थांबून धन्यवाद म्हणलंय का? आभार मुन्नाभाई मध्ये आठवतं तो पहिल्या मुन्नाभाई मधला सीन? दॅट इज अ व्हेरी व्हॅलिड पॉइंट. कारण ते लोक फार डिफिकल्ट कंडिशन मध्ये काम करतात. आणि तेच महानगरपालिकेचं दुसरं, आता वंदनाच्या समोर पाहणी पहिल्या पावसाळ्यामध्ये साचलं. पहिलाच पाऊस, पहिला म्हणजे बघा आषाढीचा आदला दिवस 28 जून. 28 जूनला पाणी साचलं. मग मी ती पाहणी केली आणि मी म्हटलं की आपण आता काहीतरी करू, ज्यातून मग आम्ही बराच त्या ठिकाणी खल केला आणि आम्ही पावसाची वाट पाहत होतो. 17 तारखेला पाऊस पुढचा मोठा झाला. 17 जुलै, दॅट वॉज मंडे आय गेस. मग 17 जुलैला पाऊस झाला, नाही साचलं. 18, 19, 20 पहिले 4-5 दिवस आणि मला वाटतं गुरुवार किंवा शुक्रवार असेल, असा जोरात पाऊस झाला. मला उपायुक्तांचा फोन आला, ते बंधाऱ्याला पाणी साचलं. सो पॉइंट इज, ठीक आहे, आपण प्रयत्न केले, बट देन काही प्रमाणामध्ये अपयश नाही आलं. ज्यावेळी पाणी साचतं त्यावेळी भर पावसात ते कर्मचारी तिथे जाऊन तो ड्रेन जो असतो ना तो उघडतात, त्यातला कचरा बाहेर काढ, इकडून तिकडून काहीतरी खटपूट कर, जेणेकरून त्याचा पाण्याचा निचरा होईल.
धो पाऊस असतो, त्यांना सुविधा तरी आपण काय देतो? जे पॉसिबल आहे ते देतोय. बट देन इज दॅट इनफ? अँड इव्हन इफ फॉर दॅट मॅटर, फॉर द सेक ऑफ आर्ग्युमेंट वी कॅन अश्युम इट इज इनफ. ऍटलीस्ट एवढं तरी आपण ऍग्री करू शकतो की कंडिशन्स, वर्किंग कंडिशन्स आर व्हेरी डिफिकल्ट. तर फार वेगळं नसतं, बट एक सायकोलॉजीचा हा भाग आहे की त्यांच्यासाठी आपण आभार मानले पाहिजेत. ह्याचा फरक काय पडतो सांगतो. आपलं शहर स्वच्छ ठेवण्यामध्ये जर त्या माणसाची ती प्रेरणा राहिली ना, तो माणूस अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकेल. आणि दुसरी बाब, थोडा स्वार्थ पण आहे त्यामध्ये. असं म्हणतात की देयर इज नो अनसेल्फिश डीड. ह्यात आपला स्वार्थ असा आहे, असं म्हणतात ह्युमिलिटी इज अनअवेअर ऑफ इटसेल्फ. म्हणजे मी फार नम्र आहे हे मी बोलून दाखवत असेल तर तो माझा अहंकार आहे. पण जर सफाई कर्मचाऱ्याचा आभार मानतोय, त्यातून आपला स्वार्थ हा, यू बिकम अ बेटर पर्सन, यू बिकम मोर अवेअर अबाउट द प्रॉब्लेम. आणि कचरा हाताळणीमध्ये आपण अधिक चांगल्या पद्धतीने तो कचरा, म्हणजे मग सेग्रिगेशन. बिकॉज जर डोमेस्टिक सेग्रिगेशन आपण केलं तर हिज हर लाईफ बिकम व्हेरी इझी. आणि पुढची कंडिशन, सो त्याच्या बाबतीमध्ये आम्ही आता डायघरला जे नवीन प्रोसेसिंग प्लांट सुरू करणार आहे, आय एम प्लॅनिंग शाळेतल्या मुलांच्या काही व्हिजिट तिथे कराव्यात. कारण मोठ्या लोकांना सांगणं फार कठीण असतं. आय नो इट ऑल, ॲटिट्यूड डेव्हलप झालेला असतो. बट शाळेतली मुलं पूर्ण अमेनेबल असतात. आणि जर त्यावेळेस त्यांना कळलं की ती गोष्ट कशा पद्धतीने हाताळायची, दे नेव्हर फॉरगेट. दुसरा बेनिफिट, लहान मुलं आई वडिलांकडनं काही करून घेऊ शकतं. एनिवे, सो जस्ट क्लोजिंग कॉमेंट. सी, असं म्हणतात परफेक्शन इज अ नेव्हर एंडिंग परसूट. म्हणजे महानगरपालिकेच्या सर्व्हिसेस परफेक्ट आहे असं तर मी कधी म्हणणारच नाही. आणि फॉर दॅट मॅटर नोबडी कॅन क्लेम दॅट द लीज कॉर्पोरेशन. 80-20 एक रूल असतो. 80-20 रूल म्हणजे काय? असं एक गृहीतक आहे की कुठलंही एखादं तुम्हाला काम करायचंय तर 20% ऑफ एफर्ट्स विल गिव्ह यू 80% रिझल्ट, अँड फॉर रिमेनिंग 20% रिझल्ट 80% एफर्ट वुड बी रिक्वायर्ड. आम्ही कितीही चांगलं काम करत असू तरी आम्ही स्वतःला वारंवार सांगत असतो की यू आर नॉट इंडिस्पेन्सेबल. म्हणजे आम्ही नसू तर शहर बंद नाही पडणार, आम्ही नसू तर पाणी बंद पडलं, स्वच्छता बंद पडली वगैरे वगैरे नाही. कारण ऑलरेडी महानगरपालिकेच्या सर्व्हिसेस त्या 80% वरती पोहोचलेल्या, पण रिमेनिंग 20% जे अचीव्ह करायचे त्याच्यासाठी आता 80% एफर्ट घ्यावे लागतात. आणि त्याच्यामध्ये जो तो रेशो आहे ना, तुम्ही इन्क्रिमेंटल एफर्ट आणि इन्क्रिमेंटल आउटपुट, तो फार ऍडव्हर्स असतो. अँड दॅट मेक्स इट व्हेरी डिफिकल्ट. वेन आय हॅड जॉईन इन ठाणे, मी म्हणलं अरे इथे आता अवघड काम आहे. पहिले 6 महिने आपल्याला भरपूर आता कष्ट करावं लागणार आहेत, वर्किंग अवर्स वगैरे जास्त राहणार आहेत. 6 महिने झाले. माझी बायको मला म्हणली आता 6 महिने झाले. म्हणलं अजून 6 महिने. सो इट्स व्हेरी डिफिकल्ट, वर्क इन प्रोग्रेस. परफेक्शन तर नव्हे, बट वी मस्ट टेक अ पॉज अँड अप्रिशिएट द गुड वर्क विच इज हॅपनिंग. आय विल क्लोज विथ दिस कॉमेंट्स. थँक यू. धन्यवाद सर. शहराचं नागरिक या नात्याने आम्हाला अनेक प्रश्न होते आणि त्या प्रश्नांची उत्तरं, तुमची दुसरी बाजू ऐकून आम्हाला खूप छान मिळाली. नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत, आपण ते प्रश्न घेऊया. त्याच्या आधी मी ते सुरू करायच्या आधी 2च मुद्दे सांगायला हवेत. एक म्हणजे एक मुद्दा सुटला तुमच्याकडून, तो असा की नगरपालिकेचं अंदाजपत्रक काय असतं, अर्थसंकल्प काय आहे ठाण्यासारख्या शहराचा? कारण तुम्ही 24 लाख 25 लाख लोकसंख्या सांगितलीत, संदर्भ दिले ते लोकांना जास्त कळेल की गोवा राज्याची लोकसंख्या 11 लाख आहे. म्हणजे त्या राज्यापेक्षा मग एकदा तुलना करायला लागली ना तर मग माणसांना म्हणजे अनेकांना पटकन कळतं. नुसतं मी 6.5 फूट उंच आहे सांगितलं तर कळत नाही. अमिताभ बच्चन तर तुम्ही 783 किलोमीटरची जलवाहिन्या आहेत. मग इथून ते नागपूरचं अंतर झालं साधा किंवा गोव्यापर्यंतचं. तर तसं महानगरपालिकेचा अंदाजपत्रक कसं आहे आणि तुमचं म्हणजे नगरपालिकेचं उत्पन्न शहर व्यवस्थित चालवण्यासाठी पुरेसं असतं का? महानगरपालिकेचा अर्थसंकल्प हे जसं आपण केंद्र शासनाचा आणि राज्य शासनाचा अर्थसंकल्प पाहतो त्या पद्धतीने दरवर्षी तो अर्थसंकल्प मांडला जातो. अर्थसंकल्प म्हणजे ताळेबंद म्हणा किंवा जमा खर्चाचा हिशोब साध्या भाषेत. कारण बऱ्याच लोकांना अर्थसंकल्प म्हणजे काहीतरी असं तो बजेट डेचा इकॉनॉमिक टाइम्सच आठवतो पिवळ्या रंगातला. अर्थसंकल्प म्हणजे फक्त साध्या भाषेत जमा खर्चाचा ताळमेळ आणि संपूर्ण वर्षामध्ये अपेक्षित उत्पन्न किती आणि त्या अगेन्स्ट आपण आपल्याला प्रायोरिटायझेशन करावं लागतं आणि कुठल्या गोष्टींसाठी आपण किती खर्च करणार. सो ठाण्यापुरतं बोलायचं झालं तर ढोबळ मानाने सांगतो मी, ढोबळ मानाने एका वर्षाचं आपलं उत्पन्न साधारणतः 2500 करोड रुपये आहे, 2500 करोड, विच इज
अ डिसेंट इन्कम. म्हणजे बाय एनी स्टँडर्ड वी कॅनॉट से की असं तुटपुंज आहे. 2500 कोटी लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून किती वगैरे, वगैरे किंवा इतर महानगरपालिकेशी तुलना केल्यावर पर कॅपिटा किती, दॅट्स अ टोटली डिफरंट इश्यू. आता ह्या 2500 कोटी उत्पन्नामध्ये मग आपल्याला काही आपल्या ज्या रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असतात, जे दैनंदिन खर्चाच्या बाबी असतात, ज्या कराव्याच लागतात. सगळ्यात महत्त्वाचं आमच्या पगारी. म्हणजे जो स्टाफ आहे त्या स्टाफच्या सॅलरीज. सो दॅट अमाउंट्स टू 30-35%. त्याच्या व्यतिरिक्त हे बाय द वे संपूर्ण उत्पन्नाच्या नाही, रिव्हेन्यू इन्कमच्या 30-35%. त्याच्या व्यतिरिक्त मग काही कचरा म्हणा किंवा रोड स्वीपिंग वगैरे वगैरे डे टू डे ऍक्टिव्हिटीज, या सर्व मायनस केल्यानंतर जो क्वांटम राहतो तो आपल्याला कॅपिटल एक्सपेंडिचरसाठी राहतो. आणि त्यातून मग शहरातील सर्व्हिसेस अपग्रेड कशा करता येतील. मग कुठे एखादा रस्ता आहे त्या रस्त्याचं अपग्रेडेशन करायचं आहे, शौचालय खराब झालंय त्याचं अपग्रेडेशन करायचं, उद्यान आहे त्या उद्यानाची आपल्याला व्यवस्था सुधारायची आहे. आणि मग इथे मारामारी सुरू होते. मग कारण अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे असं युटोपियन वर्ल्ड असेल की जेवढं आपल्याला बजेट पाहिजे तेवढं भेटलं, तसं तर आपल्याला होत नाही. आणि त्यामुळे जर माझ्याकडे डिमांड्स आहेत 5,000 कोटीच्या आणि माझं बजेट आहे 1,000 कोटी, तर मी फक्त 1/5 कामं घेऊ शकतोय. आणि मग 1/5 मध्ये कुठली घ्यायची आणि हाऊ डू आय यूज दॅट डिस्क्रिशन म्हणा किंवा तो क्रायटेरिया मी काय लावणार, ही फार क्रुशियल बाब आहे. फॉर्च्युनेटली तो क्रायटेरिया मला लावायचा गरज नसते. आपल्याकडे इलेक्टेड बॉडी असते आणि सध्या थोडा अपवाद आहे, सध्या आपल्याकडे लोकनियुक्त बॉडी नाही. परंतु जे नगरसेवक असतात त्या नगरसेवकांची महासभा बनते आणि या महासभेच्या माध्यमातून ह्या प्रायोरिटीज निश्चित केल्या जातात आणि मग ती कामं हाती घेतली जातात. लोकनियुक्त बॉडीने ते बरं वाटतंय का काय म्हणजे असं की नाही? थँक्यू. सर, पहिला प्रश्न घेऊया आपण. अ, ठाण्यासारख्या मोठ्या शहरात सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी 2 नाट्यगृह आहेत. मात्र त्यांच्या क्षमतेपेक्षा मोठे कार्यक्रम करण्यासाठी एकही जागा उपलब्ध नाही. उदाहरणार्थ वाशीमध्ये सिडकोचे एक्झिबिशन सेंटर आहे, मुंबईमध्ये जिओ आहे, एनसीपीए आहे, पण ठाण्यासाठी हक्काची अशी जागा नाहीये. तर ती थोडक्यात नाट्यगृह आहे, कन्व्हेन्शन सेंटर नाही. कन्व्हेन्शन सेंटर आपल्याकडे नाही, ही वस्तुस्थिती आहे. कन्व्हेन्शन सेंटर आम्ही नियोजित करतोय. सांगू शकता कोणाचं? वैभव विलास साने यांचा हा प्रश्न होता. सो कन्व्हेन्शन सेंटर आपण प्लॅन करतोय ठाण्यामध्ये. 2-3 प्रॉस्पेक्टिव्ह जागा पाहिलेल्या आहेत. फॉर्च्युनेटली अजूनही जागा मिळतात आपल्याला ठाण्यामध्ये. म्हणजे अशी परिस्थिती नाही आहे की जागा मिळत नाही. आणि कन्व्हेन्शन सेंटर वी आर प्लॅनिंग लवकरच ठाण्यामध्ये एस्टॅब्लिश होईल. डेफिनेटली. शीला वागळे यांनी प्रश्न विचारलाय. नौपाडा विभागात प्रचंड प्रमाणात उंच इमारती उभ्या राहत आहेत. अगदी 30 ते 80 मजली अशा इमारती आहेत. एवढ्या मजल्यांना परवानगी देताना त्या विभागात असणाऱ्या वीज, पाणी आणि लहान रस्ते यावर प्रचंड ताण येतोय असं वाटत नाही का? 80 मजले वगैरे नाही आहेत. अजून तरी म्हणजे अजून तरी नाहीत. हां, म्हणजे माझ्या माहितीत आता आम्ही ज्या परवानग्या देतो त्यामध्ये 45 ते 50 मजल्यापर्यंत आम्ही परवानग्या दिलेल्या आहेत. मी माझ्या कार्यकाळातले सांगितले. थोडंसं करेक्शन. मुद्दा हा उंच इमारती आल्या पाहिजेत का? इमारतीची उंची हा प्रॉब्लेम नसतो. कुटुंबांची संख्या आणि त्याच्यामुळे व्यवस्थेवर पडणारा ताण हा मुद्दा असतो. उंची हा प्रॉब्लेम का नसतो? कारण स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी वगैरे ह्या बाबी असतील आणि जगभरात आपण पाहतो की ह्याच्यापेक्षा उंच इमारती आहेत. दॅट्स नॉट अ प्रॉब्लेम. पण व्यवस्थेवर पडणारे ताण हा मुद्दा आहे. मला असं वाटतं ह्या प्रश्नामधला तो रिलेव्हंट मुद्दा आहे. व्यवस्थेवर पडणारा ताणाबद्दल जर बोलायचं झालं ना, तर मी मगाशी उल्लेख केला होता की मुंबई महानगर क्षेत्रामध्ये लोकसंख्या वाढीचा दर हा 40 ते 60% डिकेडल पॉप्युलेशन ग्रोथ रेट आहे. म्हणजे आपण म्हणू शकतो की दर 15 वर्षाला पॉप्युलेशन आपली 1.5 ते 2 पट होते. आता यांना आपण उंच इमारती म्हणा, छोट्या इमारती म्हणा, घर द्या म्हणा, देऊ नका म्हणा, लोक तर येतात. स्लम वाढण्याचं काही प्रमाणामध्ये कारण सुद्धा हेच आहे की पॉप्युलेशनचा जो इन्फ्लेक्स आहे त्यांना आपण पर्याप्त हाऊसिंग स्टॉक अवेलेबल करून देऊ शकलो नाही. आपण रोखू शकतो का लोकांना येण्यापासून? इट इज व्हेरी डिफिकल्ट. वी माइट. आणि ताणाचा जो मुद्दा झाला तर ताण तर वाढतोच आहे. स्लम्स वाढतायत. स्लम्समध्ये सब ऑप्टिमम कंडिशनला लोक राहतायत. त्यांच्या ओव्हरऑल मानसिकतेवरती जो परिणाम होतो तो जनरेशनल आहे. वी कॅनॉट अप्रिशिएट अनलेस वी गो थ्रू दॅट प्रोसेस. म्हणजे झोपडपट्टीमध्ये राहून तो जो व्यक्तीची जी मानसिकता बनते ती अप्रिशिएट आपण नाही करू शकणार. पण त्याच्या पलीकडे जाऊन हे व्हॅल्यू जजमेंट झालं ते आपण बाजूला ठेवू. एनिवे आपल्या व्यवस्थेवर ताण पडतोच आहे. पाणी पुरवठा द्यायची आहे, सिवरेज द्यायचं आहे, विजेचं कनेक्शन द्यायचं आहे, ह्या सगळ्या बाबी करायच्याच आहेत. वी माइट ॲज वेल मेक हाऊसिंग स्टॉक अवेलेबल
अँड मेक देम पार्ट ऑफ द इन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चर अँड सायमल्टेनियसली, माफ करा थोडं इंग्रजीत बोललो, आपण सायमल्टेनियसली आपली जी व्यवस्था वाढवायची आहे त्याच्यावरती काम करणं गरजेचं. बिकॉज आज परिस्थिती अशी आहे, आपल्याकडे जो अर्बन एरिया आहे, विशेष करून आता मुंबईबद्दल बोलतोय, मुंबई परिक्षेत्राबद्दल, उद्योगधंदे आणि ज्या लाईव्हलीहूड ऑपॉर्च्युनिटीज तेवढ्या आहेत, लोक येणारच. आणि आपण काय असा कायदा नाही करू शकत की उद्यापासून लोकांना येणं बंद करणं. सो सर्व्हिसेसमध्ये कंटिन्युअस अपग्रेडेशन करणं हे गरजेचं आहे आणि महानगरपालिकेने आतापासून त्यात दक्ष राहावं. एक फक्त ओझरतो उल्लेख करतो आणि थांबतो ह्या प्रश्नाबद्दल, पाणी पुरवठा. सो आज मी 585 MLTचा हिशोब मांडतोय, पण 585 सर्टनली इज नॉट गोइंग टू बी इनफ आफ्टर 20 इयर्स. सो 20 वर्षांनंतर किंवा 25 वर्षांनंतर पाण्याचं काय नियोजन असणार आहे ते मला आज असणं माहीत असणं गरजेचं आहे. अँड वी नीड टू स्टार्ट वर्किंग इन दॅट डिरेक्शन प्रेझेंटली. अशा दृष्टीने जर आपण व्यवस्थांचं मॉडिफिकेशन करत राहिलो, देन इट शुड नॉट बी अ प्रॉब्लेम. सीताराम राणे विचारतायत, बऱ्याच वेळा सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये बेकायदेशीर गृहरचनेत बदल करण्यात येतात. त्या संबंधित तक्रारींची दखल घेण्यासाठी काही योजना आखता येतील का? जो नगर विकास विभागाशी, शहर विकास विभागाशी निगडीत किंवा बांधकाम परवानगीशी निगडीत बदल असतात, त्याच्या बाबतीमध्ये तर महानगरपालिकेचं उत्तरदायित्व आहे की त्याची दखल घेणं आणि कार्यवाही करणं. पण थोडेसे ह्याला वेगळे कंगोरे पण आहेत. म्हणजे आपल्याकडे सहकारी गृहनिर्माण संस्था असतात आणि सहकार कायद्याअंतर्गत ज्या नोंदणीकृत संस्था आहेत त्यांच्यामध्ये काही वाद असतील तर ते सहकार कायद्याअंतर्गत त्या विभागातल्या अधिकाऱ्यांनी पाहणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळी माझ्याकडे नागरिक येतात, त्यांना ह्या टेक्निकल बाबी सांगणं मला फार अवघड जातं आणि मला वाईटही वाटतं. म्हणजे हे उत्तर योग्य नाही ना. मला आज मी कोर्टमध्ये होतो आणि जज साहेबांनी विचारलं की या घटनेचं काय. आय हॅड टू आन्सर दॅट इज नॉट इन माय ज्युरिस्डिक्शन, विच साऊंड्स अ व्हेरी क्लिशे काइंड ऑफ आन्सर. गुळगुळीत उत्तर वाटतं ते, की म्हणजे हे एकदम बाबू लोकांचं टिपिकल उत्तर आहे की माझ्या ज्युरिस्डिक्शन मध्ये नाही. बट ऍक्च्युली दॅट वॉज नॉट इन माय ज्युरिस्डिक्शन, देर वॉज नथिंग आय कुड डू. असं काही वेळी मर्यादा पडतात. या प्रश्नाचं उत्तर असं, जे नगररचना विषयक बाबी आहेत त्या बाबी आम्ही पाहणं गरजेचं आहे. म्हणजे कुणीतरी एक्सेस कन्स्ट्रक्शन केलं, काही अनधिकृत बांधकाम केलं, आम्ही पाहणं गरजेचं आहे आणि वी आर व्हेरी सिरियस अबाउट इट. आय पर्सनली एन्श्योर की माझ्याकडे आलेली प्रत्येक तक्रार जी आहे, टू द बेस्ट ऑफ माय कॅपॅसिटी मी ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो. बाकी मग इतर यंत्रणा आहेत. अनधिकृत बांधकामांचा तुम्ही उल्लेख केला, प्रतिपादन तुमच्यामध्ये पण आला होता. तो डीपी असतो, त्याचं पावित्र्य राखलं जावं यासाठी नागरिकांकडून काहीतरी व्हायला हवं असं वाटतं का? कारण कुठल्या तरी टप्प्यावरती असं होत असेल ना की आपण या सगळ्या इमारती अनधिकृत केल्या आणि नंतर त्या सगळ्या अधिकृत झाल्या, मग ह्याची फळं काय, ममता पाला वगैरे वगैरे अशी एक भावना दाटते का? आणि मग अशा वेळेला नागरिकांचा एक आधार असायला हवा, त्यांची भूमिका असायला हवी या सगळ्यामध्ये, अशी गरज वाटते का? सी, अनधिकृत बांधकाम हा सुद्धा, हा जरी आपण ब्लॅक अँड व्हाईट मध्ये त्याला बघत असलो तरी हा व्हॅल्यू जजमेंटचा पण मुद्दा आहे. व्हॅल्यू जजमेंटचा कुठल्या दृष्टिकोनातून? नवीन होणारे अनधिकृत बांधकामं रोखली गेली पाहिजेत, त्याच्याबद्दल व्हॅल्यू जजमेंट नाही. बट जे अनधिकृत इमारतमध्ये लोक राहतात त्याच्या बाबतीत मी सांगितलं. बट याच्या पलीकडे जाऊन बोलायचं झालं तर एक साधी बाब आहे, थोडीफार विशफुल थिंकिंग आहे. जे गोष्टी निवडणुकीचे मुद्दे बनतात त्याला सोल्युशन निघतात. तर लोकशाही प्रक्रियेमध्ये शहराबाबतच्या ज्या मोठ्या समस्या आहेत आणि ज्याच्यामधली ही एक फार मोठी समस्या आहे, हा मुद्दा चर्चेला आला पाहिजे. अनेक व्यासपीठांवरती चर्चा झाली पाहिजे. आपल्याला लोकांना डिसवोन नाही करायचं, पण अनधिकृत बांधकाम म्हणजे सब ऑप्टिमम सोल्युशन देण्यासारखंच आहे आणि त्यामुळे तो चर्चेला आला तर मला वाटतं ह्याला दीर्घकालीन काहीतरी उत्तर निघू शकतं. सार्वजनिक वाहतुकीविषयी प्रश्न आहे. ठाणे शहरातील TMTचं सक्षमीकरण करण्यासाठी काय योजना आहेत आणि वाहतूक कोंडीतून लोकांना मुक्त करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीकडे वळणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. परवा मी असंच वर्तमानपत्राची कात्रणं पाहतो तो रोज, कारण सगळी वर्तमानपत्र वाचण्याचं धारिष्ट होत नाही. तर त्यात एक असं होतं कात्रण की TMT गळते आणि आम्ही काय आता गाडीमध्ये छत्री घेऊन बसायचं का? आणि आय कुड ऍक्च्युअली रिलेट विथ दॅट, कारण मी पुण्यामध्ये शिकत होतो आणि PMT गळायची. आम्ही पुणे स्टेशनला चाललो आणि पावसाळ्यात आम्ही हा अनुभव घेतला होता की PMT गळायचे. मग मी माझ्या अधिकाऱ्यांना फोन केला, अरे म्हणलं मी तो अनुभव घेतला होता आणि आज इफ आय एम इन्चार्ज आणि तीच परिस्थिती लोकांच्या समोर असेल तर आय रिअली फील बॅड. सार्वजनिक व्यवस्थेचं सक्षमीकरण नक्कीच गरजेचं आहे. बसेसची कंडिशन आहे ना, दॅट सर्टनली विल गेट बेटर. फॉर्च्युनेटली स्कीम इज अवेलेबल. आता आपल्याकडे मी 384 गाड्या सांगितल्या साधारणतः. 165 नवीन इलेक्ट्रिक बस येणं अपेक्षित आहे. पैकी 13 आल्यात, अजून 110 येत्या 2 ते 3 महिन्यात येतील. याचा नेट बेनिफिट असा आहे, नवीन बस आली की ती घडणार नाही तर आणि चांगल्या कंडिशन मधली असेल, कारण ह्या बसेस फार जुन्या झालेल्या आहेत फ्रँकली आपल्या.
आणि जे 7 ते 8 वर्षात आपण रिप्लेस करणं अपेक्षित आहे ती 15 वर्ष झाली तरी आपण रिप्लेस करू शकत नाही, त्यामुळे ह्या अडचणी येतात. बट फॉर्च्युनेटली आता बिकॉज ऑफ फेम 1 फेम 2 ह्या योजना ज्या आहेत केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाच्या, त्यातून हे सोल्युशन निघतंय. मात्र बसेसची इन्फ्रास्ट्रक्चर वाईज किंवा बसेसची परिस्थिती सुधारणं ही एक बाब, बसेसची फ्रिक्वेन्सी वाढणं, आणि बसेस फक्त आपल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा भाग नाही, तर बसेसच्या व्यतिरिक्त इतर ज्या आहेत आणि विशेषत्वाने मेट्रोची जी आपण वाट पाहतो, बिकॉज मेट्रो फार चांगला अनुभव आपण दिल्लीसारख्या शहरामध्ये पाहतो, आणि आता नवीन नागपूरमध्ये जवळपास पूर्णत्वाला आलेला आहे पहिला टप्पा मेट्रोचा, त्या ठिकाणी आपण पाहतो. त्या बाबी आहेत ज्या माध्यमातून खऱ्या अर्थाने नागरिकांना, उदाहरणार्थ घोडबंदरचा माणूसला स्टेशनला यायचं, घोडबंदरच्या व्यक्तीला स्टेशनला येताना मुळात बस, मी पाहतो स्वतः की बसमध्ये एकतर बसच्या स्टॉपवरती किती गर्दी आहे, बस किती खचाखच भरलेली आहे. मग त्या ठिकाणी महिला सुरक्षण हे मुद्दे, तर सुरक्षा ठीक आहे, म्हणजे नॉट लाईक की प्रत्येक माणूस वाईट उद्देशाने जातोय, बट दॅट्स ऍक्च्युअली इज नॉट अ व्हेरी ऑप्टिमम काइंड ऑफ एन्व्हायरमेंट ज्यामध्ये महिला राहतात. याला सोल्युशन ह्या ऍडिशनल ज्या सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करतोय. फॉर्च्युनेटली मुंबईची मेट्रो येते, 4A जे रांगा आहेत, आणि ठाण्याची इंटरनल मेट्रो आहे ती लवकरच मान्यता मिळण्याच्या स्टेजवरती आहे. म्हणजे अगदी परवा दिवशीच आम्ही एक महामेट्रो सोबत बैठक करून आलो, केंद्र शासनाशी पण चर्चा झालेली आहे, आणि अपेक्षित आहे की येत्या 6 महिन्यात वगैरे ठाणे मेट्रोला मान्यता मिळेल. तिथून पुढे एक साधारणतः 3 वर्षाचा कालावधी राहू शकतो, ज्याच्यामध्ये त्याची अंमलबजावणी पूर्ण होईल. त्या वर्तुळाकार मेट्रोच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपल्याला हे जे इमिडिएट प्रॉब्लेम आहेत त्याच्यावर सोल्युशन मिळेल. एक ओझरता उल्लेख फक्त कंजेशनचा करतो, व्हेरी सिरियस प्रॉब्लेम कंजेशन. आता कंजेशनच्या अगेन मी जसं रस्त्याच्या खड्ड्याचं बोललो ना, तसंच आहे. फार कालच माझ्याकडे फीडबॅक आला होता, घोडबंदरला सध्या एवढं जाम लागतंय की रिक्षावाले सांगत होते की पूर्वी जेवढं मीटर पडायचं त्या दुप्पट मीटरपर्यंत आता आपण गेलो. सो त्याची कारणं शोधून त्याच्यामध्ये मी डीसीपी ट्रॅफिकला बोललो होतो की कॅन बी डू समथिंग ॲटलीस्ट इमिडिएट, जोपर्यंत संपूर्ण रस्त्याचं पुनर्पुष्टीकरण आपण करू तोपर्यंत वाट बघण्यात काही हशील नाही. आपण काही गोष्टी करू शकतो का ज्यातून ॲटलीस्ट काही त्यात आपल्याला सूट देता येईल. काही नवीन रस्ते आपण अंडरपास सुरू केलेले आहेत, ज्ञान साधनेच्या समोरचा सुरू केला, किंवा जे काही अनेक वर्षांपासून प्रलंबित होते, कळव्याचा ब्रिज सुरू झाला, कोपरीचा सुरू झाला, हे काही आपले सुरू झालेले रस्ते ज्यातून थोडीफार रिलीफ मिळते. काही येणारे रस्ते आहेत, फॉर्च्युनेटली आपल्याकडे MMRDAच्या माध्यमातून 2-3 फार मोठी कामं प्लॅन केलेली आहेत, ज्यातून बऱ्या प्रमाणावरती आपल्याला कंजेशन मधनं सूट मिळू शकेल भविष्यामध्ये, ही अपेक्षा करता येईल. या निमित्तानं मला म्हणजे खरं विचारायला नाही पाहिजे, पण आता राहवतच नाही, प्रश्न विचारणं हा व्यवसाय असल्यामुळे. मुख्यमंत्र्यांचं शहर असणं हे किती सोयीचं किती गैरसोयीचं, मग सोयीचं किती ते सांगा. गैरसोयीचं असण्याचं काही कारण नाही, बट सोयीचं का, तर सोयीचं याच्यामुळे अवेलेबिलिटी ऑफ फंड्स, निधींची उपलब्धता. कारण मगाशी मी शेवटी जो उदाहरणाचा उल्लेख केला ना, कंजेशन कशामुळे रस्त्यांमध्ये कंजेशन असण्याची मला वाटतं की 2 महत्वाची कारण आहे. एक थेट कंजेशनचं कारण आहे रस्त्याची कंडिशन. रस्त्यावरती जेवढे खड्डे असतील, जेवढे ऑब्स्ट्रक्शन इन टर्म्स ऑफ उंच सखल आणि अशा, त्या ठिकाणी वाहतूक स्लो होते, आणि मग अगदी बंपर टू बंपर, आणि मग तो मागं लोंढा फार वाढतो. हे एक कारण. दुसरं, याचाच एक थोडंसं पोटमुद्दा म्हणता येईल आपल्याला, सध्या मेट्रोची कामं चालू आहेत त्यामुळे रस्ते फार अरुंद झालेत, बट दॅट इज अ टेम्पररी फेनॉमिना. तर 1 ते 2 वर्षात ते संपतील. दुसरा जो मुद्दा आहे की शहरामध्ये जी अंतर्गत नागरिकांची जी ट्रॅफिक वाढलेली आहे, आणि बाहेरची जी वाहतूक आपल्या शहरात सध्या येते, हेवी व्हेकल फार मोठ्या प्रमाणावरती आपल्या शहरात येतात. घोडबंदरला परिस्थिती काय आहे ती बघा. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती हेवी व्हेकल आपल्या शहरामध्ये येत आहेत, त्यावेळी हेवी व्हेकल 2 गोष्टी, एक तर हेवी व्हेकलच्या मुवमेंटमुळे ट्रॅफिक स्लो होणार, दुसरं हेवी व्हेकलमुळे रस्त्याची आयुष्य झपाझप कमी होतं. म्हणजे एखाद वेळी आपण ट्रॅफिक डायव्हर्ट केली आणि अल्ट्रा थिन व्हाईट टॉपिंग, म्हणजे साध्या भाषेत कॉन्क्रीटचा रस्ता, जे छोटे छोटे चौकोन असतात, त्या रस्त्यावर तुम्ही हेवी व्हेकल सोडले ना, 2 दिवसात रस्त्याचा भुगा होऊन जाईल. प्रत्येक रस्त्याची एक स्ट्रेंथ असते, ज्या स्ट्रेंथनुसार तो डिझाईन केलेला असतो. सो पॉइंट हा, ही ट्रॅफिक जर आपण डायव्हर्ट करू शकलो संपूर्णतः शहराच्या बाहेरून, तर हा रस्ता मोकळा श्वास घेऊ शकेल. त्याच्यासाठी बाहेरचा रस्ता जो करायचा त्याला प्रचंड निधी लागतो. सो हा बेनिफिट आहे की असे जे आता आपण खारीगाव गायमुख कोस्टल रोड जो करतोय, म्हणजे खारीगाव टोल नाक्याला तो कोस्टल रोड सुरू होईल, आणि गायमुखला आता पहिला फेज आहे, गायमुखच्या नंतर दुसरी फेज फाउंटन हॉटेल पर्यंत आहे, ज्यातून नाशिक हायवे, अहमदाबाद हायवे कोस्टल रोडने जोडला जाईल, जो पूर्ण एलिव्हेटेड असेल, ज्यातून घोडबंदरला येणारा सगळी हेवी व्हेकलची ट्रॅफिक बायपास केली जाईल. तर ते स्टेटस आता टेंडर स्टेजला आहे. आनंदनगर ते साकेत, म्हणजे आपल्या शहराचा एंट्री पॉइंट, तिथपासनं पूर्ण आपण ईस्टर्न एक्सप्रेसने येऊन नाशिक रोडला वळून साकेत पर्यंत हा पूर्ण एलिव्हेटेड रस्ता येणार आहे. म्हणजे जी मुंबईची ट्रॅफिक नाशिकला जाणार आहे, आणि मुंबईची ट्रॅफिक जी
मे बी घोडबंदर किंवा पलीकडे जाणार आहेत, त्यांनी सुद्धा शहरात खालनं आल्यामुळे जे कंजेशन होतंय त्यालाही मार्ग निघू शकेल. तर आनंदनगर ते साकेत सुद्धा टेंडर स्टेजला आहे, त्यातूनही निघेल. सो हे जे प्रोजेक्ट्स आहेत हे मे बी आय वुड से आर द बेनिफिट्स. मला असं वाटतं की 50 मुख्यमंत्री असले तर बरं होईल आपल्याला. चंद्रहास तावडे प्रश्न विचारतायत. पाणी पुरवठा, घनकचरा, परिवहन या सगळ्या गोष्टी होतच राहतील. पण आयुक्त या नात्याने तुम्हाला ठाणे शहर स्मार्ट सिटी कधी होईल असं वाटतं? वैयक्तिक व्यक्तीने आपण स्मार्ट असणं ही भावना डेव्हलप करणं चांगलं नाही. सो मी स्मार्ट आहे असं आपण जर म्हणलो तर त्या माणसाच्या स्मार्टनेस बद्दल नक्कीच शंका उपस्थित केली पाहिजे. शहराबद्दल आपण ते कितपत म्हणावं हा सुद्धा तसा प्रश्न आहे. स्मार्ट सिटी हे कसं झालंय बघा, हे एक त्या शहरातील स्मार्ट गोष्टींना अधोरेखित करण्यापेक्षा त्या शहरातील त्रुट्या दाखवताना उपरोधिकपणे वापरण्याची एक उक्ती फार चांगल्या पद्धतीने वापरली जाते, की स्मार्ट शहरात, स्मार्ट सिटीमध्ये असं अडचण वगैरे. स्मार्ट सिटी या योजनेबद्दल बोलायचं झालं तर त्या योजनेच्या माध्यमातून काही कामं करण्याचा शहरामध्ये आपण जो प्रयत्न केला आणि कमी अधिक प्रमाणात त्या कामांची सद्यस्थिती वगैरे ह्या गोष्टी भिन्न झाल्या. बट स्मार्ट म्हणजे काय? स्मार्ट म्हणजे मी तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून स्मार्ट म्हणतो, असा अर्थ त्याचा घेतो. आणि सेवा ज्या आपण प्रोव्हाइड करतो त्या सेवांमधली जी गुणवत्ता आहे त्याच्या दृष्टिकोनातून स्मार्ट, ह्या दोन अँगलने आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे. तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून बोलायचं झालं तर डेफिनेटली ते आपण एक एक टप्पा पुढे जातोय. उदाहरणार्थ आता सीसीटीव्ही सर्व्हिलन्स म्हणा किंवा सिग्नल. आता सिग्नलमध्ये ॲडॅप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम म्हणून कन्सेप्ट आहे. म्हणजे आपण पाहतो 3 हात नाक्याचा सिग्नल. पीक अवरमध्ये 13,000 गाड्या आहेत एका तासाच्या. 13,000 व्हेकल्स पर अवरची पीक अवरची ट्रॅफिक आहे. अनेक एक्सपेरिमेंट त्या ठिकाणी आम्ही केले. सिग्नल टाइम कमी जास्त. आधी तर आम्ही सिग्नल मुक्तीपासून सुरुवात केली. देन वी रिअलाइज ह्यूज फ्लो आहे, पॉसिबल नाही. मग ते सिग्नल कमी जास्त करणं वगैरे. सो ॲडॅप्टिव्ह ट्रॅफिक काय करते, या बऱ्याच वेळी आपल्याला जाणवतं की सिग्नल आहे, मी वेटिंग पिरियड बघतोय की 130 सेकंद, 100 सेकंद, 60 सेकंद आणि दुसऱ्या बाजूला ग्रीन लाईट आहे, तिथे गाडीच नाही. सो या ठिकाणी ती सिस्टम स्वतः विल जज की या ठिकाणी ट्रॅफिक नाही आणि इकडचे लोक वेट करतायत आणि तो सिग्नल टाइम ऑटोमॅटिकली मॉडिफाय केला जाईल. सो अशी सिस्टम पण आपण काही जंक्शनमध्ये इंट्रोड्यूस करतोय. सो हे आय वुड से वुड अमाउंट टू अ काइंड ऑफ स्मार्ट यूज ऑफ टेक्नॉलॉजी. गव्हर्नन्सचा जो मुद्दा आहे, म्हणजे सेवा दिल्या जातात आणि त्या स्मार्ट म्हणजे अधिक गुणवत्तेने दिल्या जाव्यात, हा कंटिन्युअस प्रोसेसचा भाग आहे. संदीप पाचंगे यांचा प्रश्न आहे. ठाण्यात हिरानंदानी, रुस्तमजी, लोधा, टाटा असे सगळे मोठ्या विकासक आलेत. मात्र उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था कधी येणार? महापालिकेने ठाणे शैक्षणिक केंद्र व्हावे याकरता काही भूखंड राखीव ठेवले होते. त्याचं काय झालं? असं. उच्च शैक्षणिक संस्था याव्यात यासाठी मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करतोय. उदाहरणार्थ ICT साठी आम्ही प्रयत्न करतोय सध्या. IIT पण IIT इज ऑलरेडी देअर आणि त्यांचेही जे केंद्र शासनाचा विभाग आहे त्यांचे पण नॉर्म्स असतात, त्यातून ते अप्रुव्हल तसं भेटत नाही. बट ICT साठी प्रयत्न करतोय. मेडिकल कॉलेज महानगरपालिकेचं जे आहे, ज्याचा मी मगाशी उल्लेख केला होता, ज्याची अपग्रेडेशन आम्ही आता करतोय. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे बाय द वे MBBSच्या आपल्याकडे 100 सीट आहेत आणि PGच्या आपल्याकडे 100 सीट आहेत, त्या DNBच्या आहेत. पण DNB मध्ये प्रॉब्लेम काय होतोय, 100 पैकी 50 सीट आहेत त्या इंटर डिपार्टमेंटल आहेत. जे लोक DNBला येत नाहीत त्यामुळे आपल्या वॅकंट्स राहतात. आता आम्ही NMC नॅशनल मेडिकल कमिशनला अर्ज केलेला आहे की आम्हाला DNB न देता MDMS द्या, जेणेकरून 100च्या 100 सीटा भरल्या जातील आणि भविष्यामध्ये त्या सीट्स वाढवता पण येतील आपल्याला. सो मेडिकल कॉलेज जे आहे ते आपलं एकदम अद्ययावत आहे आणि अधिक चांगल्या पद्धतीने आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. याच्या व्यतिरिक्त जे इतर उच्च तंत्र विषयक संस्था आहेत, यासाठी सुद्धा भूखंड आरक्षित ठेवणं ही सुरुवात. बट त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा आपल्याला मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून प्रयत्न केले जाऊ शकतात. बिकॉज पॉलिटिकल विल इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दिस थिंग. ते असं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्तरावरती फक्त होत नाही. येस. जितेंद्र वैद्य यांचा प्रश्न आहे. व्हॉट अबाउट सायकलिंग ट्रॅक? वी शुड मेक अ ठाणे सिटी सायकल फ्रेंडली. इगरली वेटिंग फॉर युअर रिप्लाय. सायकल ट्रॅकचा एक आपण पवारनगरला एक्सपेरिमेंट केला होता, विच दॅट ट्रॅक केम आउट व्हेरी नाईसली. पण तो सायकल ट्रॅकने तो जॉगिंग ट्रॅक झाला. पण एनिवे, आणि नंतर मोटरसायकली द्यायला लागली. हो. आता त्याच्यावरनं अनफॉर्च्युनेटली त्याला पूर्ण आपण कॉर्डन केलेलं नाही. निम्म्या रस्त्यापर्यंत कॉर्डन केलं आणि पुढे तो ओपन सोडलेला आहे. सी सायकल ट्रॅक हे कुठल्या दृष्टिकोनातून आपण म्हणतो हे पहिल्यांदा जाणून घेतलं पाहिजे. सायकल ॲज अ डेली मीन्स ऑफ कम्यूट की सायकल ॲज इन एक्झरसाइज ऑर रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटी,
ह्या बाबी पहिल्यांदा समजून घेतल्या पाहिजेत. अजूनही भारतामध्ये आपण सायकल ट्रॅकचा विचार हा आयदर डेली एक्सरसाइज किंवा रिक्रिएशन ह्या दृष्टिकोनातूनच करतो. कारण डेली कम्युटसाठी मुळात आपली व्यवस्था तशी नाही. आपल्याला त्या सवयी पण नाही. आपलं वातावरण आय डोंट नो त्याला एवढं पुरे आहे किंवा नाही. पण जरी तो मुद्दा घेतला आपण फिजिकल एक्सरसाइज म्हणा, रिक्रिएशन म्हणा, त्या दृष्टिकोनातून सुद्धा सायकल ट्रॅक आणि मी त्याला जॉगिंग ट्रॅक सुद्धा जोडतो. कारण सकाळी जॉगिंगसाठी सेफ एन्व्हायरमेंट असणं सुद्धा एक फार मूलभूत गरज आहे. दुर्दैवाने काही घटना आपण पाहिल्या. ते वरळीला जी घटना झाली, त्या नवी मुंबईच्या एक महिला होत्या आणि मला वाटतं ठाण्यात पण एक घटना ज्याच्यामध्ये धडक दिली एका गाडीने. तर अशा ज्या घटना होतात ना, त्यामध्ये अडचणी आपल्याला दिसतात, की रस्त्यावर तर जाणं इज व्हेरी रिस्की. बट देन वी डोंट मेक एनी प्रोव्हिजन अवेलेबल. सो पवार नगरचं ते पूर्ण कॉर्डन करणं, निम्म जे राहिलंय, इथपासून सुरुवात करून आता 22 नंबर आम्ही नेक्स्ट टार्गेट घेतलं होतं, की 22 नंबर रस्ता वागळेमधला आहे, विच इज वाईड इनफ. ॲटलीस्ट ते नेपच्यूनपासून ते दालमिल नाक्यापर्यंत. त्याला 3 पैकी 1 लेन पूर्ण आपण जॉगिंग म्हणा किंवा सायकल ट्रॅकमध्ये जर कन्व्हर्ट केली आणि त्याला पूर्ण कॉर्डन केलं, तर तो एक एंड टू एंड रस्ता फार मोठ्या प्रमाणावरती नागरिकांना मिळतो. आणि असा अनेक ठिकाणी करणं गरजेचं आहे. मी डिसिप्लिनशी हा पण एक मुद्दा बोललो होतो. बाय द वे तो अजून पूर्णत्वाला गेला नाही. जेव्हा आपण ट्रॅक बनवण्याचं म्हणतो, त्यावेळी डेडिकेटेड ट्रॅक बनवला पाहिजे वेगळा आणि त्याला खर्च एस्टिमेट ह्याची गरज नाही. असे पण एक्सपेरिमेंट केले जाऊ शकतात, की सकाळी 5 ते 7 काही एरिया एका रस्त्याची ट्रॅफिक बंद 5 ते 7 फक्त. आणि तो रस्ता पूर्ण पादचाऱ्यांसाठी खुला करायचा. आणि जेणेकरून एक सेफ एन्व्हायरमेंट मिळतंय आणि 5 ते 7 इज अ लिमिटेड आणि त्यांनी काही ट्रॅफिकला फार मोठी अडचण पण होत नाही. 7 वाजता ट्रॅफिक सोडून द्यायची. असे सुद्धा एक्सपेरिमेंट जरी केले आपण आणि कारण हे एका ठिकाणी करून भागत नाही. शहराचा विस्तार आपला फार मोठा आहे. तर त्या पद्धतीने आम्ही ट्रॅफिकच्या सोबत नियोजन करतोय. वन थिंग ॲट अ टाइम वी कॅन प्रोग्रेस. अतिशय चांगलं उदाहरण दिलं तुम्ही. मग आता मॅनहॅटन हा जर परिसर घेतला न्यूयॉर्क नगरपालिकेचा, तुलना म्हणून नाही, पण रविवारी तो रस्ता वाहनांसाठी बंद. मग कुटुंबातली लोक आपापल्या घरातल्या खुर्च्या टेबल येऊन तिथे येऊन बसतात. असा एखादा रस्ता, अशी एखादी व्यवस्था नागरिकांना त्यांचं जे जगणं आहे ते अधिक मोकळेपणानं करता येईल, यासाठी काही होऊ शकतं का? नाही, नक्कीच हा नागरिकांचं जीवनमान अधिक चांगलं करण्याच्या दृष्टिकोनातून हा फार महत्वाचा भाग आहे. आणि हे पण महापालिकेने आपलं कर्तव्य समजलं पाहिजे. कारण रस्ता चांगला दिला आणि पुढे आम्ही बघणार नाही, भविष्यामध्ये बघू वगैरे असं नव्हे. सगळ्या गोष्टी एकत्र केल्या जाऊ शकतात. तर हा जो भाग मी बोललो, की आपण काही ठराविक आवर्ससाठी काही आपण ट्रॅफिक डायव्हर्ट करू शकतो का? आणि हे डुएबल आहे, 100% डुएबल आहे. असं काही नाही 5 ते 7 वगैरे फार हेवी ट्रॅफिक आपल्याकडे असते. प्राध्यापक अनिल भाबड यांचा प्रश्न आहे. तलावांचं सुशोभीकरण हा 53 कोटी रुपयांचा प्रकल्प प्रस्तावित आहे. मात्र यापूर्वी असे प्रयत्न झाले होते. या दोघांमध्ये काय फरक आहे? आणि त्यांचाच अतिशय महत्त्वाचा प्रश्न मला वाटतोय. घोडबंदर ठाणे परिसरातून सागरी मार्ग जाणार आहे. त्यासाठी वन खात्याची जी जागा जाणार आहे, त्याची भरपाई चंद्रपूर जिल्ह्यात होणार आहे. तर ठाण्याच्या पर्यावरणाची भरपाई चंद्रपुरात कशी होणार? ते प्रश्न विचारणं त्यांना माहितीच असेल, पण अन्यांना ज्यांना माहिती नसेल त्यांना सांगतो, कोयनेचं पुनर्वसन कल्याण शहरामध्ये झालेलं आहे. हा, कोयनेचं पुनर्वसन पूर्ण ह्या परिसरात झालं, नवी मुंबई परिसरात किंवा कल्याण. आणि ते सुद्धा आत्ता झालंय. त्याच्यामुळे अशी परंपरा आहे म्हणजे आपल्या. व्यक्तींचं पुनर्वसन केलंय, आपण झाडांचं करतो. एनिवे, सो सॉरी मॅडम, पहिला प्रश्न काय होता? तलावांचं तलावांचं. सुशोभीकरण. तलावांचा हा जो प्रोजेक्ट आपण बोलताय तो अमृत 2 जे अभियान आहे त्याच्या अंतर्गत घेण्यात आलेला आहे. याच्यामध्ये कामांची द्विरुक्ती व्हायला नको, अनावश्यक कामं घेतली जाऊ नको, याच्यासाठी आम्ही तो प्रोजेक्ट 200 कोटीचा 53 कोटीवर आणलाय. बिकॉज ओरिजिनल सँक्शन वॉज फॉर 200 करोड. बट कसं होतं की काही वेळी आपल्याला त्या कामाची आवश्यकता, समर्पकता आणि मी अनेकदा उल्लेख करतो, म्हणजे आपल्या मी अग्रलेखामध्ये तो शब्द वाचला होता, खर्च विवेक. रिझनेबिलिटी ऑफ एक्सपेंडिचर इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर वेन वी डिसाइड व्हेअर पब्लिक मनी इज टू बी स्पेंड. तर त्या क्रायटेरियानुसार हा 53 कोटीवरती आणलेला कार्यक्रम आहे. आणि काही पर्यावरणवादी लोक माझ्याकडे मागच्या आठवड्यात आले होते आणि त्यांनी काही शंका उपस्थित केल्या होत्या ज्या रास्त होत्या. तर त्यांच्या शंका काही प्रमाणात आम्ही ॲड्रेस केल्या होत्या ऑलरेडी आमच्या प्लॅनिंगमध्ये. उदाहरणार्थ, पाण्यामध्ये कुठलंही कन्स्ट्रक्शन नको. आता तुम्ही उदाहरण द्याल की या ठिकाणी झालंय, जे झाले त्याबद्दल मी बोलत नाही. पण हा जो कार्यक्रम आहे याच्यामध्ये आम्ही पाण्यामध्ये कुठलंही कन्स्ट्रक्शन घेतलेलं नाही. कॉन्क्रिटायझेशन एक्सेसिव्ह नाही झालं पाहिजे. फॉर दॅट मॅटर कुठलंही कॉन्क्रिटायझेशन न करता सुद्धा लेक ब्युटिफिकेशन होऊ शकतं. हे पण आम्ही काही लेक्सवरती घेतोय, विच इज नॉट पार्ट ऑफ दिस प्रोग्राम. आणि एक एनजीओ आहे ग्रीन यात्रा म्हणून, पर्यावरणवादी फार चांगलं काम करणारी एनजीओ आहे. त्यांना आम्ही एंगेज करतो ह्या कामामध्ये ओव्हरऑल ओव्हरसीइंगसाठी. कारण
कॉन्ट्रॅक्टर आणि इंजिनियर एक टिपिकल पद्धतीने काम करायला गेले तर पर्यावरण हा विषय प्राधान्यक्रमावरती येईल याची शाश्वती नाही. म्हणून कुणीतरी पाहिजे ते आवर्जून आठवण करून द्यायला, आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना आम्ही एंगेज करतोय. प्रो बोनो पद्धतीवर दे आर रेडी टू वर्क विथ अस. नगरपालिकेचा आयुक्तच कॉन्ट्रॅक्टर आणि अभियंते पर्यावरणाचा त्या विषयावर किती जागरूक आहे असं प्रामाणिकपणे सांगू शकतो. मला वाटतं ही कौतुकाची बाब आहे. निनाद कर्णिक विचारतात, ठाणे शहरात विविध इव्हेंट्स करू शकतो आणि हक्काने तिकडे ठाण्यातली लहान मुलं तरुण येऊन आपले नवनवीन आयडियाज शेअर करू शकतील किंवा राबवू शकतील, अशी एखादी जागा आपण शहरात करू शकतो का? सी द वे आय टेक इट, एक आपण कन्व्हेन्शन सेंटर किंवा छोटं, आता जसं गडकरी फार मोठं आहे, आम्ही घाणेकरमध्ये एक छोटं मिनी थिएटर पण निर्माण केलेलं आहे. असे मल्टिपल जर झाले तर अशी व्यासपीठं मिळतील जी अफोर्डेबल राहतील आणि ज्यातून नागरिकांना त्यांच्या ज्या काही संघटना असतील, शाळा असतील, यांना त्यांच्या कलागुणांचं सादरीकरण करण्यासाठी वाव मिळेल. अशा दृष्टिकोनातून मी ह्या प्रश्नाकडे बघतोय. तर ती प्रोव्हिजन केली जाऊ शकेल. गडकरीचं नूतनीकरण करताना हा पण मुद्दा आमच्या समोर होता की छोटं मिनी थिएटर तिथं करता येईल का. अनफॉर्च्युनेटली आम्ही ढाचा बदलत नाहीये सध्या, आम्ही फक्त अंतर्गत नूतनीकरण करतोय. बट ह्याच्या व्यतिरिक्त छोटं एखादं, कारण आज मिनी थिएटर तिकडे आहे, सगळेच कार्यक्रम 1000 कॅपॅसिटीचे नसतात. त्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेचं या भागात सुद्धा एखादं मिनी थिएटर असावं, यासाठी आम्ही एखादी अम्युनिटी बघतोय, प्रयत्नशील आहोत. तर लेटस होप की ती पण आपल्याला फॅसिलिटी मिळू शकेल. याच्या व्यतिरिक्त उद्यान काही आम्ही अशा पद्धतीने मॉडिफाय करण्याचा प्रयत्न करतोय ज्याच्यामध्ये छोटे अँपी थिएटर बनवता येतील, जे ओपन टू पब्लिक असतील, त्याच्यासाठी काही चार्जेस वगैरे नसतात. जसं आता एक आपण कोपरीला केलं, मिड बंदरला, आणि ते ओपन आहे, आणि त्या ठिकाणी जाऊन आपले स्थानिक नागरिक आपलं वापर पाहिजे त्या पद्धतीने करू शकतात. असे जर मल्टिपल लोकेशन केले, त्यात फार मोठं नागरिकांचे एक कर्तव्य आहे मेंटेनन्स. मेंटेनन्स नागरिकांनी नाही करायचं, नागरिकांनी नजर राखायची. सी लक्ष देणं, सोशल ऑडिट इज अ व्हेरी इफेक्टिव्ह वे. नागरिकांनी लक्ष ठेवलं ना, ती व्यवस्था खराब होत नाही. मी नगरसेवकांना माझ्याकडे आले की मी आवर्जून सांगत असतो, नाले सफाई चालू आहे, लक्ष ठेवा, रस्त्यांची कामं चालू आहेत, लक्ष ठेवा. तर नगरसेवकांना मी सांगतो त्याच पद्धतीने इट स्टार्ट्स फ्रॉम सिटिझन्स. सो या गार्डनच्या ज्या फॅसिलिटी आहेत त्या चांगल्या राखण्यामध्ये नागरिकांचाही हातभार लागू शकतो. आरोग्याच्या संदर्भात एक प्रश्न आहे. कळवा येथील शिवाजी हॉस्पिटल येथील कारभार सुधारण्याबाबत काही आपण उपाययोजना करतोय का? 100%. का सांगतो? कारण महापालिकेच्या शाळा आणि महापालिकेचं रुग्णालय हे आर्थिकदृष्ट्या एक पर्टिक्युलर सेक्शन आहे जे वापर करत नाही. आपण असं म्हणू शकतो, गिव्हन अ चॉईस, अ पर्सन वुड प्रेफर नॉट टू गो टू कॉर्पोरेशन हॉस्पिटल ऑर कॉर्पोरेशन स्कूल. याच्यामध्ये तिथल्या ज्या सेवा दिल्या जातात त्याच्या फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरचा पण मुद्दा आहे आणि क्वालिटी ऑफ सर्व्हिसचा पण मुद्दा आहे. आणि मला वैयक्तिक असं वाटतं दॅट इज अ व्हेरी सब ऑप्टिमम सिस्टम विच वी हॅव क्रिएटेड. आपण चॉईस दिला पाहिजे, म्हणजे वी नीड टू एलिव्हेट अवर फॅसिलिटीज टू सच अ लेवल ज्या ठिकाणी ती फॅसिलिटी इज ॲज गुड ॲज प्रायव्हेट, आणि मग त्या माणसाने निर्णय घ्यावा, त्याला जायचंय त्या ठिकाणी जावं. नथिंग रॉंग इन गोइंग टू कॉर्पोरेशन हॉस्पिटल, बट देन फक्त त्याचा उत्पन्नाचा स्तर कमी आहे म्हणून खराब सर्व्हिस असताना पण त्या ठिकाणी यावं लागणं इज अ व्हेरी सब ऑप्टिमम काइंड ऑफ सिस्टम. आणि हे अशा समाज म्हणून आपल्या सर्वांसाठी दुर्दैवी आहे. ह्या पार्श्वभूमीवर कळवा हॉस्पिटल आणि 6 मॅटर्निटी होम जे आहेत याच्यामध्ये क्वालिटी आणि फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर या दोन्हीचं अपग्रेडेशन आम्ही प्लॅन केलेलं आहे. फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर इज व्हेरी इझी. फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चरला फक्त फंड अवेलेबल पाहिजे आणि जेव्हा वर्क एक्झिक्युशन असतं त्यावेळी कामावरती नजर पाहिजे. बाय द वे आम्ही IIT ला बऱ्याच ठिकाणी आता एंगेज करतोय. IIT मध्ये प्रोफेसर KVK राव म्हणून आहेत, आपल्या कार्यक्रमात आले होते. तर ही इज रिअली गुड आणि त्यांच्या सर्व्हिसेस आम्ही या गोष्टींमध्ये एंगेज करतोय. बट व्हॉट अबाउट क्वालिटी ऑफ सर्व्हिस? सो एक मुद्दा, मी जॉईन झालो त्यावेळी कळवा हॉस्पिटलला 20 ICU बेड होते. आम्ही फक्त ऍडिशनल काही मॅनपॉवर एंगेज केली, 40 वर गेले. आता काल 40ही बेड फुल होते. आता 40 बेड फुल झाले आणि ICU स्पेसिफिक नव्हे बट नॉन ICUचा वॉर्ड आहे, 100% फुल झालेला आहे. पेशंट आला, देर आर 2 ऑप्शन्स टू अस विथ अस, म्हणजे 2 चॉईसेस आमच्या समोर आहेत. आलेला पेशंट बेड फुल झाले निघून जा, आणि दुसरा आलेला पेशंट दिसतोय आम्हाला की जो एकदम गरीब आहे आणि इथपर्यंत आला, हीच फार मोठी गोष्ट. इथून पुढे जायचं, ॲम्ब्युलन्सची भाडी म्हणजे एका ट्रिपला 5 ते 10,000 रुपये घेतात. मग त्याला अजून कुठे जायचं? याच्यापेक्षा जरी माझी ऑक्युपन्सी फुल असली तरी मी कुठेतरी ऍडजस्ट करतो, म्हणून त्याला घेतलं. While I know that is going to overburden my manpower and I may not be able to provide him most optimum services in terms of availability of bed.
पण मी त्याला मेडिकल सेवा देऊ शकतो. हा दुसरा चॉईस आम्ही जर स्वीकारला तर दॅट मे बी क्रिटिसाइज. मग त्याला थोडं असं दिलं जाऊ शकतं, की इथं फॅसिलिटी चांगली नाही वगैरे, तुम्ही लोकांना रस्त्यावर बसवा. रस्त्यावर नाही, सॉरी, बेडच्या बाहेर बाहेर बसवा. केईएम हॉस्पिटल 3,000 बेडेड हॉस्पिटल आहे. 3,000च्या अगेन्स्ट त्यांच्याकडे कधी पण 4 ते 4,500 पेशंट ऍडमिट झालेले असतात. ते कुठे पाठवणार आहेत पेशंटला? हे सगळे टप्पे पार पाडत ते केईएम पर्यंत गेलेत. गव्हर्नमेंट हॉस्पिटल इज अ व्हेरी टिपिकल इन्स्टिट्यूट. पण याला मार्ग आहे. सोल्युशन काय आहे? माझं आता पहिलं टार्गेट काय, 500 बेडचा 1000 कसं करायचं? 1000 करण्यासाठी काय पाहिजे? मॅनपॉवर अपग्रेड करावी लागेल, स्पेस अवेलेबल पाहिजे. आम्ही मेडिकल कॉलेज बाहेर शिफ्ट करतोय. 1, 2, 3 ग्राउंड प्लस 2 चा आपलं हॉस्पिटल आहे आणि सेकंड फ्लोअरला मेडिकल कॉलेज आहे. मेडिकल कॉलेज बाहेर काढलं, पूर्ण सेकंड फ्लोअर अवेलेबल होतोय. लेबर, सर्जरी, मेडिसिन आणि पिडियाट्रिक हे 4 आपले ओव्हरबर्डन शाखा आहेत. या शाखांची कॅपॅसिटी वाढवतोय. मॅनपॉवर राईट फ्रॉम स्पेशालिस्ट अप टू नर्सेस, ॲडिशनल मॅनपॉवर आम्ही एंगेज करतोय. त्याच्यासाठी बजेटची काही अडचण आम्ही म्हणजे हेल्थ आणि एज्युकेशनमध्ये बजेट शुड नेव्हर बी अ प्रॉब्लेम. कारण तो प्रायोरिटीमध्ये सगळ्यात वरती असतो. या माध्यमातून आपण अपेक्षा ठेवू शकतो की कळव्याच्या सर्व्हिसेस सुधारू शकतील, एक. आणि सेकंड, मॅटर्निटी होम जे सगळे आहेत आपले 6, या 6 पैकी आता इमर्जन्सी सिझेरियन कुठंच होत नाही. आणि मग माझ्या दृष्टिकोनातून ते मॅटर्निटी होम हे नाहीच. नॉर्मल डिलिव्हरी तर ग्रामीण भागात सब सेंटरला होते. सब सेंटर आपल्याला माहित नसेल. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या खाली सब सेंटर, जिथं नर्स असते, जिथं डॉक्टर नसतो. आता नवीन योजना आली ज्यातून बीएमएस डॉक्टर दिलेत. फक्त नर्स असते तिथे सुद्धा नॉर्मल डिलिव्हरी होत होत्या. मग आपल्या मॅटर्निटी होममध्ये फक्त नॉर्मल डिलिव्हरी होत असेल तर दॅट इज नॉट अ काइंड ऑफ, ठाणे कॉर्पोरेशन आहे. सो त्या ठिकाणी आपल्याला ओटी ऑपरेशनल करून इमर्जन्सी सिझेरियन अवेलेबल करून दिलं पाहिजे. त्यासाठी ओटी ऑपरेशनल करणं आणि ॲडिशनल मॅनपॉवर एंगेज करणं, ह्या 2 बाबी गरजेच्या आहेत. त्या आम्ही करतोय. डायलिसिस सेंटर आपल्याकडे आहेत. मी मगाशी उल्लेख करायचा विसरलो. डायलिसिस परवडणाऱ्या दरात देणं अत्यंत गरजेची बाब आहे. आणि फॉर्च्युनेटली आम्ही त्यामध्ये आता 5 सेंटर आहेत. अजून काही वागळेमध्ये किंवा इतर ठिकाणी नवीन सेंटर ओपन करण्याचा प्रयत्न करतोय. सी, हेल्थ ही अशी गोष्ट आहे ना, तुम्ही कराल तेवढं कमी आहे. बट फॉर्च्युनेटली वी कॅन से महापालिकेचा आम्ही कोविडमध्ये हे पाहिलेलं आहे. कोविडमध्ये असं होतं ना, म्हणजे आता कालच मी माझ्या अधिकाऱ्यांना बोलत होतो. 20चा आयसीयू 40 झाला, पेशंट कमी पडतोय. 40चा 60 करा, कमी पडतोय. 60चा 80 करा. सी, बोलणं सोपं आहे बाय द वे. इट्स नॉट दॅट इझी. आयसीयू अपग्रेडेशन इज द मोस्ट डिफिकल्ट थिंग. कारण फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर पण तेवढंच एक्सपेन्सिव्ह आहे. बट केलं पाहिजे. बिकॉज ॲज लॉंग एज पेशंट्स आर कमिंग. आणि एक शेवटचा मुद्दा, आपण कळवा हॉस्पिटल म्हणा, आपले मॅटर्निटी होम म्हणा, हे काय फक्त ठाणे कॉर्पोरेशन हद्दीपुरते मर्यादित नाहीत. आपले 30 ते 40% पेशंट बाहेरचे असतात. यू कॅन डिसओन देम. आणि आलेला पेशंट महागारी कधीच नाही पाठवला पाहिजे. ज्यांची कॅपॅसिटी आहे त्यांनी त्या फॅसिलिटीज अवेलेबल करून दिल्या पाहिजेत. आणि त्यामुळे कळवा म्हणा किंवा बाकी फॅसिलिटीज आपण अशा पद्धतीने अपग्रेड केल्या पाहिजेत, आपल्या लोकांना तर पुरतील, प्लस इतर जे ग्रामीण भाग आहे, आदिवासी भाग एवढा जवळ आहे आपल्याला. सगळ्यांनी केईएम आणि जे पर्यंत जायला पाहिजे असं नाही. आपण भार हलका करून घेऊ शकतो. त्या दृष्टिकोनातून अपग्रेडेशन करतोय आम्ही. येस, महत्वाचं आहे. विकास नागले विचारतायत, ज्येष्ठ नागरिकांसाठी डे केअर सेंटरची काही सोय होऊ शकते का? हे विरंगुळा केंद्र आपल्याकडे आहेत आणि फॉर्च्युनेटली आता गव्हर्नमेंटने ही पॉलिसी स्वीकारलेली आहे. या बजेटमध्ये आपले डीसीएम साहेबांनी अनाऊन्स केलं होतं की प्रत्येक महानगरपालिका हद्दीमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र पॉलिसी म्हणून स्वीकारली जातील आणि त्या पद्धतीने आम्हाला निर्देश आलेले आहेत. आम्ही जागा पाहणं वगैरे सुरू केलंय. सो विरंगुळा केंद्र होत आहेत, जे नवी मुंबईमध्ये फार चांगल्या पद्धतीने राबवलंय. महानगरपालिका म्हणून त्यांनी ती पॉलिसी पूर्वी स्वीकारली होती. डे केअर सेंटर कन्सेप्ट मला पाहावी लागेल. आय पर्सनली त्याची फार मला कल्पना नाही आणि त्या दृष्टिकोनातून वी कॅन डिस्कस मे बी आफ्टर दिस वी कॅन डिस्कस. आणि हो, आपण हे झाल्यानंतर चर्चा करू आणि त्यानुसार ती मॉडिफाय करू. नो प्रॉब्लेम. डॉक्टर मनीषा अनारसे बनकर, त्यांचा प्रश्न आहे, रस्त्यावर पावसाळ्याचं पाणी काही कारणास्तव तुंबतं, याविषयी काही आपण प्रोव्हिजन्स केली आहेत? आणि दुसरा प्रश्न त्यांचा आहे की मुख्य जंक्शन्स जे असतात, चौक असतात, त्यांच्या तिथे प्रचंड प्रमाणात ट्रॅफिक होतं, तर त्याच्यासाठी आपण काय उपाययोजना नियोजित आहेत? पाणी तुंबतं याचं कारणांपैकी एक कारण मी मगाशी उल्लेख केला होता की आपली ड्रेनेज सिस्टम ही 50 मिलीमीटरची आहे आणि एनिथिंग एक्सेस रेनफॉल पाणी तुंबण्याची शक्यता वाढते. डझंट मीन सोल्युशन नाही. मग सोल्युशन काय आहे? अतिरिक्त पाणी उचलून पुढे टाकणं, मग पंप बसवणं. आणि सी, फॉर्च्युनेटली सगळ्या परिसरात पाणी तुंबतंय असं नाही. आपण ते एरियाज आयडेंटिफाय करून 1 एरिया ॲट अ टाइम असे सोल्युशन काढत गेलो तर निघतात मार्ग. उदाहरणार्थ, केविलाचा ब्रिज, जो आता ब्रिज म्हणण्यापेक्षा तो जो नाल्यावरचा जो आहे आपला ब्रिज, त्याच्या खालचा आधी आर्चच्या स्वरूपात होता तो आणि बॉक्स कल्वर्टच्या टाईपमध्ये केलेला आहे. त्याच्या शेजारची सोसायटी, त्याचं नाव मी विसरलो, आम्ही तिथं व्हिजिटला गेलो तर ती महिला आली आणि त्या महिलेने आम्हाला सांगितलं की अनेक वर्षांपासून इथं पाणी साचतं आणि ती प्लिंथ रस्त्याच्या खाली आहे.
आता गिव्हन द फॅक्ट प्लिंथ रस्त्याच्या खाली 35 वर्ष जुनी बिल्डिंग आहे, पाणी सस्त्याला सोल्युशन काढून द्यावं लागेल. सो मी माझ्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की यावेळी तिथं अतिरिक्त पंप लावा. हे बरोबर नाही ना, प्रत्येक पावसाळ्यामध्ये घरामध्ये ग्राउंड फ्लोअर पाण्यातच जातोय. सो फक्त तिथे तो आर्कचं बॉक्स केला, हे इंटरव्हेन्शन केलं आणि हे जे मी एपिसोड सांगितलं ना 17 जुलै, ते 2 आठवडे सलग पाऊस पडत होता. यावेळी तिथं पाणी नाही साचलं. सो प्रत्येक लोकेशन वाईज काही जर आपण इंटरव्हेन्शन केले तर मार्ग निघू शकतात. वंदनासाठी आम्ही प्रयत्न केले, बट वंदनामध्ये ॲक्चुअली इट इज व्हेरी डिफिकल्ट. तर त्याला पंपिंग वगैरे वाढवणं असे काही आहेत सोल्युशन. एक मी फक्त अपील आपल्याला करेल, हा प्रॉब्लेम ॲग्रिवेट म्हणजे ग्रॅव्हिटी का वाढते हे समजून घेतलं पाहिजे. ग्रॅव्हिटी वाढण्याचं कारण आहे आपले नाले. आता वंदनाला मी जेव्हा सांगितलं ना 28 तारखेला अतिवृष्टी झाली, पाऊस पडला. 29ला मी वंदनाच्या साईटवर गेलो होतो. जे समोरचे सगळे स्टॉर्म वॉटर लाईनचे ओपनिंग होते ना, खचाखच कचऱ्याने भरले होते. म्हणजे पाऊस जो झाला त्यातून कचरा आला आणि तो अडकत 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 पुढे गेला. नेक्स्ट डेला जो पाऊस पडेल त्या दिवशी तर अगदी 50 काय 40-30 मिलीमीटरला सुद्धा पाणी साचायला सुरू होईल, अशी परिस्थिती आहे. मग ती कंटिन्युअस प्रोसेस आहे. नाल्यामध्ये कचरा आपोआप नाही पडत. म्हणजे पुलंचे बरेच रेफरन्स देत होते. म्हणले ना ते एकदा मुंबईकराला, अस्सल मुंबईकराला असं वाटतं की कापूस हा गादीमध्ये निर्माण होतो. तसं नाल्यामध्ये कचरा निर्माण होत नाही, नाल्यामध्ये कचरा टाकला जातो. नाल्यामध्ये कचरा टाकणं चुकीचं. याचे दुसरं अंग आहे की घरी माणूस जातो का, याबाबत सुद्धा आम्ही दक्ष आहोत. पण स्टील फक्त घरी माणूस जाऊन भागत नाही, तिथे कचरा टाकला जातो. हे कंटिन्युअस प्रोसेस आहे. मग ह्याच्यामध्ये अवेअरनेस, आणि म्हणून अवेअरनेस इज द बिगिनिंग अँड देन कम्स ॲक्शन. या दृष्टिकोनातून जसं आपण नाले स्वच्छ ठेवू, प्लास्टिक मुक्त ठेवू, आणि प्लास्टिकचा एक फार महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आज अशी परिस्थिती आहे ना, गल्लोगल्ली प्लास्टिक दिसतं, आणि आम्ही प्रचंड प्रयत्न इथं केलेत असं नव्हे. बाय द वे, अजून फ्रँकली आय पर्सनली बिलीव्ह की वी हॅव नॉट डन इनफ. बट तरी आम्ही नवी मुंबईत फार करायचो, तरी पण वी वर नेव्हर सॅटिस्फाईड. कारण ह्याला सोल्युशन एन्फोर्समेंट फक्त पिनल ऍक्शन करणं नाही, प्लास्टिकचा वापर बंद करणं इज द बेस्ट सोल्युशन. म्हणतात ना, ते गाव करील ते राव काय करी. जर नागरिकांनी ठरवलं की प्लास्टिकचा वापर नाही करायचा, संपून जातो विषय. प्लास्टिक जेवढं आपण निर्माण करतो ते सगळं नाल्यांमध्ये जातं. प्लास्टिक इज व्हेरी रिस्पॉन्सिबल फॅक्टर फॉर चोकिंग नालाच, आणि नाला चोकिंग पाणीवर येत. अगेन हा पण एक फार महत्वाचा मुद्दा आहे. मगाशी मी कर्मचाऱ्यांचाच बोललो ना, सॉरी थोडा जास्त वेळ घेतोय. नाले सफाईला लोक जातात ना, ते नाले सफाईमध्ये तुम्ही फक्त एक काम करा. ज्या दिवशी वॉटर लॉगिंग असतं ना, आता अनेक नागरिकांना अनफॉर्च्युनेटली त्यातनं जावं लागतं, पण त्या ठिकाणी जे कर्मचारी करतात त्यांना आम्ही ते लेप्टोस्पायरोसिसचे डॉक्टरांना माहिती असते तसे डोस असतात जे होण्याच्या आधी दिले जातात, ते देतो. कारण दोज आर व्हेरी डिफिकल्ट कंडिशन्स टू वर्क इन. शेवटचा प्रश्न आहे. शशांक विचारतायत, बाय वेन कॅन वी एक्सपेक्ट अन ॲनिमल हॉस्पिटल और ॲनिमल शेल्टर इन ठाणे? हां, ॲनिमल हॉस्पिटल याच्यामध्ये फार नागरिकांची मागणी आहे, आणि आय एम हॅपी वी आर थिंकिंग इन दॅट डायरेक्शन. ॲनिमल हॉस्पिटल ॲज वेल एज ॲनिमल इन्सिनरेशन फॅसिलिटी, कारण ती पण आपल्याकडे मिसिंग आहे. इन्सिनरेशन विल कम आउट विथ अ सोल्युशन इमिडिएटली म्हणजे आम्ही ऑलरेडी इट इज अंडर गोईंग. हॉस्पिटलसाठी प्लॉट अवेलेबिलिटी करून वी विल एन्श्युअर हॉस्पिटल विल बिकम अ रियालिटी. कारण ती एक फार मोठी सध्या आपल्याकडे मिसिंग लिंक आहे, आणि आय अप्रिशिएट दॅट इज अ नीड ऑफ द सिटी. शेवटचा मुद्दा म्हणजे तुमच्या समारोपासाठी तो तुम्ही त्या विषयावर जर बोललात तर आवडेल. गिरीश कर्नाड एकदा गप्पा मारताना असं म्हणाले होते की गिरीश, एक लक्षात घे, चांगल्या कामासाठी सुद्धा आपल्याला तो शब्द खूप वाईट असतो, म्हणजे त्याच्या वाईट अर्थाने बघितलं जातं. चांगल्या कामासाठी सुद्धा लॉबिंग गरजेचं असतं. तर तसं नागरिकांचा एक सकारात्मक बळ आयुक्तांच्या सदिच्छा आणि सत्कृत्याच्या इच्छेच्या मागे असायला हवं, असं तुम्हाला वाटतं का? आणि तसं वाटत असेल तर नागरिकांनी कुठल्या पद्धतीनं शहराशी संबंध ठेवावा, कुठल्या पद्धतीनं स्वतःचा सहभाग या शहराच्या विकासासाठी किंवा जे काही चांगलं चालू आहे त्यासाठी द्यावा असं तुम्हाला वाटतं? मी आयुक्त म्हणून फक्त नव्हे तर एक महानगरपालिकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या दृष्टिकोनातून सांगतो. सी आपल्याला बऱ्याच लोकांना असं वाटत असतं की जगामध्ये फार नकारात्मकता भरलेली आहे, आणि पीपल आर व्हेरी सिनिकल, आणि त्यांना चांगलं काम केलं तर काही दिसत नाही. आणि इवन आय यूज टू बिलीव्ह, देर वॉज अ टाइम मी स्वतः तसा विचार करायचो. बट माझं हे मत पूर्णतः बदललेलं आहे, आणि हे कशामुळे बदललंय? लोकांच्या प्रतिक्रियांमुळे बदललंय. इस्पेशली ड्युरिंग कोविड आय हॅव सीन की नागरिकांमध्ये 100 पैकी 90 लोक आहेत जे चांगल्या कामाला चांगलंच म्हणतात. ते चांगल्या एक वेळ गप्प राहतील, पण ते चांगल्या कामाला वाईट म्हणणार नाही. त्यामुळे मुद्दा फक्त एक आहे, आपण गप्प राहण्याची प्रवृत्ती बदलून चांगल्या कामाला चांगलं म्हणायला सुरू केलं,
वाईट आम्हाला वाईट म्हणण्यामध्ये आपण कधीही पोलाईट राहण्याची गरज नाही. वी कॅन बी ॲज ब्लंट ॲज पॉसिबल. मला नागरिकांकडनं मेसेज येतात की अशी अशी अडचण आहे. मी स्वतःला हे सांगत राहतो की आलेला प्रत्येक जो आहे तो इट्स नॉट अ क्रिटिसिझम, इट इज अ फीडबॅक. कारण आहेच ना सिस्टम मध्ये ते प्रॉब्लेम. आणि जर नागरिकांनी नाही सांगितलं आणि आपण नाही केलं तर ते कुठे जाऊन ऍड्रेस होईल? दॅट बिकम्स इट इज मोर डिफिकल्ट टू ऍड्रेस. पण त्याच वेळी आपण निगेटिव्ह फीडबॅक देण्यापासून स्वतःला रोखलं नाही पाहिजे, पण पॉझिटिव्ह फीडबॅक देण्याची सवय लागली. आता पॉझिटिव्ह फीडबॅक द्यायचा म्हणजे काय? अनेक माध्यम आहेत. मगाशी मी सांगितलं कचरा वेचक सफाई कर्मचारी आलेला आहे. एखादा सरकारी कार्यालयामध्ये सुखद अनुभव आला आणि होत नाही असं नाही बरं का. मला लोक फक्त तेवढं सांगण्यासाठी येतात कधी कधी की मी आलो होतो आणि मला फार चांगला अनुभव आला. अँड दॅट इज रिअली सॅटिस्फाईंग. दिवसभरात एक अशी कॉमेंट मिळणं म्हणजे तो माणूस कितीही अगदीच भाषेत बोलायचं झालं तर नालायक असतो. त्याच्यामधला चांगुलपणा जागृत करणारी ही कॉमेंट असते. आणि कितीही वाईट माणूस असो त्याच्या मनात कुठेतरी सुप्त इच्छा असते की मी चांगलं काम करावं. महानगरपालिका इज अ व्हेरी डिफिकल्ट इकोसिस्टम टू वर्क इन. मी काल एका अधिकाऱ्यांशी बोलत होतो आणि ते नवीन एका ऑर्गनायझेशन मध्ये गेले आणि ते सांगत होते मी इथनं याला गेलं, मी तिथनं त्याला घेतलं. म्हणलं सर यू आर व्हेरी लकी, यू कॅन चूज युअर ओन टीम. आम्हाला एक फ्लॉक दिला जातो. फ्लॉक शब्द वापरतोय मी मुद्दाम. फ्लॉक म्हणजे मराठीत कळप. आणि त्यातून असं म्हणतात ना, यू गॉट थर्ड वर्ल्ड सिस्टम अँड फर्स्ट वर्ल्ड एक्सपेक्टेशन. पण ठीक आहे, नथिंग रॉंग इन हॅव्हिंग फर्स्ट वर्ल्ड एक्सपेक्टेशन. थर्ड वर्ल्ड एक्सपेक्टेशन पण नाही ठेवले पाहिजे. पण त्यात सुद्धा एखादा माणूस जो एवढा मोटिवेटेड नाही, त्याला एखाद्या नागरिकाने चांगलं बोललं ना, तो दुसऱ्या दिवशी चांगल्या भावनेने ऑफिसला येईल. आणि चांगुलपणा अशा पद्धतीने येते. ज्ञानेश्वर मुळे साहेबांच्या एका कार्यक्रमाला मी गेलो होतो. त्यांची ती चळवळ आहे, चांगुलपणाची चळवळ. मला तो शब्द फार आवडला. यु नो, चांगल्या गोष्टींची चर्चा ही मेन स्ट्रीम झाली पाहिजे. चांगल्या गोष्टीबाबत लोकांनी एकत्र येऊन बोललं पाहिजे. वाईल फीडबॅक पण निगेटिव्ह गोष्टी तर बोलल्याच पाहिजेत. त्याच्यासाठी कोणी सांगण्याची गरज नाही आणि गरज असली तर ते पण सांगावं. पण ह्या दोन्ही बाबी तेवढ्याच क्रुशियल आहेत असं मला वाटतं. वाईट बाबींसाठी आम्ही आहोतच त्याच्या. मला असं वाटतं शहरबानच्या सांगतेसाठी यापेक्षा जास्त समर्पक शेवट सांगता असू शकत नाही. आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी आभार मानतो. किन्नरी पुन्हा कार्यक्रमाची सूत्र किन्नरीकडे देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. इथे आवर्जून सांगावंसं वाटतं सर, इथे कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम नव्हता, तरीही ही जी मंडळी आली आहेत ती मला असं वाटतं ठाणे शहरावरच्या प्रेमामुळे आणि उत्सुकता आहे शहर कसं बदलतंय याची. सांस्कृतिक म्हणालीस, राजकीय पण नव्हता हे पण सांगायला. धन्यवाद तुम्हा सगळ्यांचं. तुम्ही इतका वेळ शांत चित्ताने हा कार्यक्रम मनापासून ऐकलात. मी वीणा वर्ल्डच्या हर्षदा जोशी यांना व्यासपीठावर आमंत्रित करते आणि त्यांना विनंती करते त्यांनी आयुक्त अभिजित बांगर यांना लोकसत्तातर्फे गुडी बॅग द्यावी. धन्यवाद. लोकसत्ताचे पूर्णब्रह्म, अर्थब्रह्म, वर्षवेध, गुरुज्ञानी असे अंक विविध विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तुम्ही ते नक्की विकत घेऊ शकता.